we are going to learn and understand how to solve practice set 6.3 of chapter number 6 factorization of algebraic expressions from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 32 वर प्रॅक्टिस सेट 6.3 दिलेला आहे. इझी असा प्रॅक्टिस सेट आहे. यामध्ये टोटल 2 क्वेश्चन्स आहेत. एक फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. त्या फॉर्म्युलाच्या आधारे आपण फार इझिली आपल्या फायनल आन्सर पर्यंत पोहोचू शकतो. तुम्हाला आठवतंय का प्रॅक्टिस सेट 6.2 मध्ये हे पहा, प्रॅक्टिस सेट 6.2 मधले हे सगळे क्वेश्चन्स, यामध्ये आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन्सची ऍडिशन केली होती. आणि तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर तुमच्या लक्षात येणार आहे की हे जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आहेत त्यामध्ये पॉवर काय आहे, क्यूब आहे. पॉवर काय आहे, सगळीकडे क्यूब आहे. आणि मग हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपण एक फॉर्म्युला यूज केला होता. कोणता फॉर्म्युला? व्हेरी गुड, आठवतोय तुम्हाला, ए क्यूब प्लस बी क्यूब, हो ना. सो ए क्यूब प्लस बी क्यूब हा फॉर्म्युला यूज केला होता, कारण इथे सगळ्या क्वेश्चन्स मध्ये ऍडिशन आहे. ए क्यूब प्लस बी क्यूब या फॉर्म मध्ये हे सगळे क्वेश्चन्स आहेत. सो त्याचा एक्सपान्शन फॉर्म कसा होता? ए प्लस बी फर्स्ट ब्रॅकेट मध्ये आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता प्रॅक्टिस सेट 6.3 मध्ये तुम्ही जर क्वेश्चन्स पाहिलेत तर सगळीकडे पॉवर क्यूब आहे, पण सबट्रॅक्शन आहे म्हटल्यावर इथे हा फॉर्म्युला आपल्याला यूज करता येणार नाही, कारण इथे काय आहे, ए क्यूब प्लस बी क्यूब आहे. मग आपल्याला सेम असाच फॉर्म्युला यूज करायचा आहे, फक्त काय करायचं आहे, इथे प्लस आहे की नाही त्याऐवजी मायनस राईट करायचं आहे. सो हे पहा फॉर्म्युला कशा प्रकारे येणार आहे, ए क्यूब मायनस बी क्यूब. आता मायनस का? कारण आपले जे क्वेश्चन्स आहेत तिथे त्या सगळ्या क्वेश्चन्स मध्ये मायनस आहे, म्हणून ए क्यूब मायनस बी क्यूब. आता याचा एक्सपान्शन फॉर्म काय होतं, तर सेम आहे जे आपल्या या फॉर्म्युलामध्ये होतं तशाच प्रकारचा हा फॉर्म्युला आहे, फक्त सायन्स मध्ये फरक आहे. मग त्या सायन्स आता आपण जरासं समजून घेऊयात, म्हणजे लक्षात ठेवायला आपल्याला सोपं जाईल. हे ए क्यूब प्लस बी क्यूब एक्सपान्शन फॉर्म कसा होणार आहे याचा, तर 2 ब्रॅकेट येणार. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये ए प्लस बी, ए क्यूब प्लस बी क्यूब आहे म्हणून ए प्लस बी फर्स्ट ब्रॅकेट मध्ये येणार. आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये काय येणार, तर आधी राईट करायचं ए स्क्वेअर, शेवटी राईट करायचं बी स्क्वेअर, मध्ये राईट करायचं ए बी, आणि फर्स्ट ब्रॅकेट मध्ये प्लसचं साइन आहे की नाही दिलेलं आपण, म्हणून इथे सेकंड ब्रॅकेट मध्ये आधी मायनसचं साइन द्यायचं आणि मग प्लसचं साइन द्यायचं. झाला हा फर्स्ट फॉर्म्युला आपला, जेव्हा ऍडिशन असते तेव्हा आणि पॉवर क्यूब असते तेव्हा. आता ए क्यूब मायनस बी क्यूब जेव्हा येतं, म्हणजे सबट्रॅक्शन जेव्हा असतं तेव्हा कशा प्रकारे येणार आहे आपला फॉर्म्युला. सो फर्स्ट ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी, हे पहा सबट्रॅक्शन आहे की नाही, म्हणून फर्स्ट ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी, आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये सुरुवातीला ए स्क्वेअर, शेवटी बी स्क्वेअर, मध्ये राहिले काय, ए बी. सो ए बी राईट करायचं. आणि आता इथे फर्स्ट ब्रॅकेट मध्ये मायनस दिलंय की नाही, म्हणून सेकंड ब्रॅकेट मध्ये इथे प्लस देऊन घ्यायचं. आता ही जी मी ट्रिक सांगतेय ती हे फॉर्म्युले लर्न करण्याची ट्रिक सांगतेय. हे काही फॉर्म्युल्याचं डेरिव्हेशन नाहीये. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म्युला डेरिव्हेशन सगळं अभ्यासलेलं आहे. जर तुम्हाला ते अभ्यासायचं असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. पण एक्झाम मध्ये फॉर्म्युला डेरिव्हेशन काही विचारलं जात नाही, आपल्याला फॉर्म्युला यूज करून क्वेश्चनचे आन्सर्स राईट करायचे असतात. चला आता आपण पाहूयात आपला प्रॅक्टिस सेट 6.3 मधील फर्स्ट क्वेश्चन. सो फर्स्ट क्वेश्चन आहे फॅक्टराइज, आणि त्यातील फर्स्ट सब क्वेश्चन आहे ए क्यूब मायनस 27. आपला फॉर्म्युला काय आहे, तर ए क्यूब मायनस बी क्यूब हा फॉर्म्युला यूज करावा लागेल ना. हे पहा इथे क्यूब आहे, वाय क्यूब मायनस 27. आता तुम्ही म्हणाल की इथे जो बी आहे त्याचा तर क्यूब दिलेला नाहीये, हो की नाही, पण थांबा, आधी आपण फॉर्म्युला राईट करून घेऊयात आणि मग समजून घेऊयात की कसं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. हे पहा ए क्यूब मायनस बी क्यूब एक्सपान्शन फॉर्म कसा होतो याचा, तर 2 ब्रॅकेट येतात. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये आपल्याला काय राईट करायचं असतं, ए मायनस बी राईट करून घेऊयात, ए मायनस बी. आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये काय राईट करणार, आधी राईट करायचं ए स्क्वेअर, शेवटी राईट करायचं बी स्क्वेअर, मध्ये राईट करणार ए बी. आणि साइन्स काय येणार, आता इथे फर्स्ट ब्रॅकेट मध्ये मायनसचं आहे की नाही साइन, मग इथे सेकंड ब्रॅकेट मध्ये प्लस येणार, आणि इकडे हे हमखास प्लसच असतं. आलं लक्षात, जेव्हा पण ऍडिशन असते इथे, म्हणजे ए क्यूब प्लस बी क्यूब असतं तेव्हा सुद्धा प्लसचं साइन असतं. साइन कुठे चेंज होतात, तर फर्स्ट ब्रॅकेट मधलं साइन आणि सेकंड ब्रॅकेट मधलं हे इथलं साइन, फर्स्ट साइन. सो फॉर्म्युला आला लक्षात तुमच्या, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, लर्न करायचा आहे. आता फॉर्म्युला आपल्याला काय सांगतोय, ए क्यूब मायनस बी क्यूब. क्वेश्चन आपला या फॉर्म मध्ये आहे का, नाही. ए क्यूबच्या जागी वाय क्यूब आहे, पण इथे बी क्यूबच्या जागी 27 आहे. फॉर्म्युलानुसार इथे सेकंड टर्मला सुद्धा क्यूब हवा आहे, कारण इथे बी क्यूब आहे, इथे तर क्यूब नाहीये, नुसता 27 आहे. सो पॉवर क्यूब आपल्याला इथे येऊ शकते का, तर आपण पाहूयात येऊ शकते का.
क्वेश्चन ऍज इट इज आपण इथे राईट करून घेतला. आता इथे पहा 27च्या जागी आपल्याला पॉवर क्यूब असणारं काहीतरी पाहिजे. मग काय करणार? 27च्या ऐवजी काय राईट करू शकतो आपण? तर हे पहा 3चा क्यूब किती येतो माहितीये का तुम्हाला? 3 3s are 9, 9 3s are 27. ओके नाही? हे पहा 3 ला 3 टाइम्स मल्टिप्लाय केलं की आपल्याला आन्सर काय मिळतं? 27. याचाच काय अर्थ आहे की क्यूब ऑफ 3 इज इक्वल टू 27 आहे. मग 27च्या जागी आपण 3 क्यूब राईट करू शकतो. ओके नाही? कारण 27 राईट केलं काय आणि 3 क्यूब राईट केलं काय? आन्सर तर 27च येतं. ओके नाही? सो चला 27च्या जागी आपण राईट करूयात क्यूब ऑफ 3. पहा आता आपला हा जो फॉर्म्युला आहे ए क्यूब मायनस बी क्यूब त्याच फॉर्म मध्ये आपला हा क्वेश्चन आपण करून घेतलेला आहे. ए क्यूबच्या जागी फॉर्म्युलामध्ये ज्याप्रमाणे दिलेला आहे ए क्यूबच्या जागी आहे आपला वाय क्यूब आणि बी क्यूबच्या जागी आहे आपला क्यूब ऑफ 3. सो नाव हिअर ए च्या जागी काय आहे? फक्त ए च्या जागी मी विचारते हा. ए च्या जागी काय आहे? तर वाय आहे. इथे राईट करूयात ए च्या जागी आहे वाय आणि बी च्या जागी काय आहे? बी च्या जागी आहे हा 3. राईट करूयात बी च्या जागी आहे 3. हे पहा फॉर्म्युलानुसार आपण आपल्या या क्वेश्चनला मॉडिफाय करून घेतलेला आहे. सो चला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. सो ए क्यूबच्या जागी काय आहे? वाय क्यूब. राईट करूयात वाय क्यूब मायनसचं साइन ऍज इट इज. बी क्यूबच्या जागी आहे 3 क्यूब. सो 3 क्यूब इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी. सो फर्स्ट ब्रॅकेट ए च्या जागी काय आहे? वाय. बी च्या जागी काय आहे? 3. सो वाय मायनस 3. सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर. ए च्या जागी वाय आहे की नाही? सो वाय स्क्वेअर. त्यानंतर प्लसचं साइन. त्यानंतर आहे ए बी. ए बी म्हणजेच ए इंटू बी. ए ची काय व्हॅल्यू आहे? वाय. सो वाय इंटू बी म्हणजे 3. प्लसचं साइन ऍज इट इज देऊन घेतलं. बी स्क्वेअर. बी म्हणजे 3. सो स्क्वेअर ऑफ 3. चला आता सॉल्व्ह करून घेऊयात. फर्स्ट ब्रॅकेट ऍज इट इज येणार. त्यामध्ये काही चेंज होणार नाही कारण सॉल्व्ह करण्यासाठी काही नाहीच आहे. सेकंड ब्रॅकेट मध्ये वाय स्क्वेअर ऍज इट इज येणार. त्यानंतर प्लसचं साइन. आता वाय इंटू 3. वाय मल्टिप्लाइड बाय 3 काय येणार आहे? 3y. सो 3y प्लसचं साइन. 3चा स्क्वेअर म्हणजे किती? 3 3s are 9. सो 9. आता आणखी पुढे आपल्याला पहा बरं सॉल्व्ह करता येतंय का? फर्स्ट ब्रॅकेट मध्ये तर काहीच सॉल्व्ह करता येण्यासारखं नाही आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये सुद्धा आता सगळं आपलं सॉल्व्ह करून झालेलं आहे. मग हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. पाहिलं किती इझी आहे. आपल्याला काय करायचं आहे? फक्त दिलेला क्वेश्चन जो आहे त्याला व्यवस्थित ऑब्झर्व करायचं आहे. फॉर्म्युलानुसार त्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स करून घ्यायचे आहेत आणि मग फॉर्म्युलानुसार आपल्याला त्यामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून आपले आन्सर फाइंड आउट करायचे आहे. मी म्हटलं होतं की नाही खूप इझी आहे. चला सेकंड सब क्वेश्चन पाहूयात. काय दिलेलं आहे? एक्स क्यूब मायनस 64 वाय क्यूब. फॉर्म्युला काय आहे? हे पहा ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू काय करायचंय? ए मायनस बी फर्स्ट ब्रॅकेट मध्ये राईट करायचं. ए मायनस बी. सेकंड ब्रॅकेट मध्ये सुरुवातीला ए स्क्वेअर शेवटी बी स्क्वेअर मध्ये ए बी. आता इथे मायनसचं साइन झालेलं आहे की नाही? मग इथे प्लसचं साइन द्यायचं आणि इथे परमनंटली प्लस आहेच आहे. त्यामध्ये काही बदल होणारच नाहीये. सो हा झाला आपला फॉर्म्युला. आता ए क्यूब मायनस बी क्यूब या फॉर्म मध्ये आपला क्वेश्चन आहे का ते आपल्याला चेक करायचं आहे. तर हे पहा ए क्यूबच्या जागी एक्स क्यूब आहे. मायनसच्या जागी मायनस आहे. बी क्यूबच्या जागी पहा बरं काय आहे? बी क्यूबच्या जागी आहे 64 वाय क्यूब. आता इथे हा जो क्यूब आहे ना तो या वायचाच आहे या 64चा नाहीये. हे पहा एक्स क्यूब मायनस 64 वाय क्यूब म्हणजेच एक्स क्यूब मायनस 64 इंटू वाय क्यूब आहे. म्हणजे हा जो क्यूब आहे ना तो फक्त वायचा आहे 64चा नाहीये. आणि इथे फॉर्म्युला तर आपल्याला काय सांगतो? बी च्या जागी काय आहे? इथे बी च्या जागी आहे 64y. हो ना? आणि मग सगळ्याचा क्यूब हवाय पण क्वेश्चन मध्ये तर फक्त वायचा क्यूब आहे 64चा नाही दिलेला. मग आपल्याला असं काय करता येईल की 64च्या जागी आपल्याला पॉवर क्यूब असणारा बेस राईट करता येईल. सो 64 कोणत्या नंबरचा क्यूब आहे? याचाच अर्थ की 64चा क्यूब रूट काय आहे? तर हे पहा जर आपण 4 इंटू 4 इंटू 4 केलं. हे पहा 4 इंटू 4 इंटू 4 केलं तर आपल्याला 64 मिळतं. 4 4s are 16. 16 4s are 64. 4चा क्यूब काय झाला? 64 झाला. हे पहा मी तुम्हाला वारंवार सांगत आलेली आहे की कमीत कमी तुम्ही 20 पर्यंतचे स्क्वेअर्स आणि क्यूब्स बाय हार्ट लर्न करून ठेवा. म्हणजे क्वेश्चन पाहिला रे पाहिला लगेच तुम्हाला लक्षात येणार आहे. अरे इथे 64 आहे मग 64चा क्यूब रूट काय आहे? तर 4 येणार आहे. सो तुमचा जो विचार करण्यामध्ये वेळ वायाला जातो एक्झाम मध्ये
आणि मग तुम्हाला पेपर कम्प्लीट होत नाही दिलेल्या वेळेमध्ये, मग तशा काही घटना तुमच्याबरोबर घडणार नाही. तुमचा हाफ आवर हा पेपर सॉल्व्ह करून रिमेनिंग राहिला पाहिजे तुमचा पेपर रिचेक करण्यासाठी. मग तो वेळ तुम्हाला कसा मिळणार आहे, तर या काही टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करूनच, की आपले स्क्वेअर्स लर्न असायला हवे, 30 पर्यंत टेबल्स लर्न असायला हवे. मग मॅथ्स म्हणजे काय, बाय हात का खेळ है ना. चला आता इथे 64च्या जागी आपण काय राईट करू शकतो, क्यूब ऑफ 4. सो राईट करूया तिथे एक्स क्यूब मायनस 4 क्यूब. 4 क्यूब म्हणजेच 64. सो 64 राईट केलं काय किंवा 4 क्यूब राईट केलं काय, सेम झालं. आणि इंटू वाय क्यूब. आता इथे पहा, इथे क्यूब इथे क्यूब, या दोघांचेही क्यूब आपण ऍज अ कॉमन क्यूब म्हणून राईट करू शकतो, हो की नाही. सो एक्स क्यूब मायनस, हे पहा कॉमन क्यूब, या दोघांचाही क्यूब जो आहे तो आपण असा कॉमन म्हणून बाहेर काढला. रिमेनिंग काय आहे आता इथे 4 इंटू वाय, यालाच आपण 4y असे सुद्धा राईट करू शकतो, हो की नाही. आता इथे पहा, ए क्यूबच्या जागी काय आहे, ए क्यूबच्या जागी आहे एक्स क्यूब आणि बी क्यूबच्या जागी काय आहे 4y क्यूब. आपला जो फॉर्म्युला आहे त्याप्रमाणे आपण आपल्या क्वेश्चनला मॉडिफाय करून घेतलेलं आहे. चला तर मग आता इथे मला सांगा, ए च्या जागी काय आहे, ए च्या जागी आहे एक्स. सो इथे राईट करून घेऊयात, ए च्या जागी आहे एक्स आणि बी च्या जागी काय आहे, नुसता वाय आहे का किंवा नुसता 4 आहे का, नाही. बी च्या जागी काय आहे 4y, राईट करूया तिथे 4y. आणि आता चला फॉर्म्युलानुसार आपण सगळ्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. सो ए क्यूबच्या जागी आहे एक्स क्यूब मायनस बी क्यूबच्या जागी आहे 4y क्यूब. राईट करून घेतलं, इज इक्वल टू च साइन ऍज इट इज देऊन घेतलं. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी. सो फर्स्ट ब्रॅकेट ड्रॉ करून घ्या. ए मायनस बी आहे की नाही. सो ए म्हणजे एक्स, बी म्हणजे 4y, याचाच अर्थ एक्स मायनस 4y, एक्स मायनस 4y. आता सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर, ए स्क्वेअर म्हणजेच एक्स स्क्वेअर राईट करायचं आपल्याला, प्लसचं साइन ए बी म्हणजेच ए बी म्हणजे काय, इथे मल्टिप्लिकेशनचं साइन असतं की नाही, इथे कोणतंच साइन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. सो ए इंटू बी, ए इंटू बी म्हणजे एक्स इंटू 4y. आता 4y म्हणजेच 4 इंटू वाय राईट केलं तरीही चालतं, प्लस बी स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे 4y. सो 4y द होल स्क्वेअर म्हणजे हा जो स्क्वेअर आहे तो या 4चा पण आणि या y चा पण. चला आता सॉल्व्ह करून घेऊयात. इथे आपण हे स्क्वेअर ब्रॅकेट दिलेलं आहे. चला फर्स्ट ब्रॅकेट मध्ये सॉल्व्ह करण्यासाठी काही आहे का, तर नाही. सो फर्स्ट ब्रॅकेट ऍज इट इज आपण राईट करून घेणार. आता एक्स स्क्वेअर ऍज इट इज राईट करूयात. त्यानंतर 4, हे पहा जिथे मल्टिप्लिकेशन आहे ते आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं. सो एक्स इंटू 4 इंटू वाय काय येणार 4 आणि त्याआधी हे प्लसचं साइन देऊन घेऊया तिथे. आता 4 इंटू एक्स इंटू वाय, एक्स इंटू वाय काय येणार एक्स वाय, प्लसचं साइन. जसं की मी तुम्हाला सांगितलं, हा जो स्क्वेअर आहे तो या 4चा पण आहे आणि या वायचा पण आहे. मग 4चा स्क्वेअर किती, 4चा स्क्वेअर 4 4 जार 16, ओके नाही. सो तुम्ही डायरेक्टली इथे 16 राईट केलं तरीही चालणार आहे. याच स्टेपला तुम्हाला तुमचे आन्सर मिळून जाईल. पण इथे आपण काय केलं, आधी हा जो स्क्वेअर आहे तो डिस्ट्रीब्यूट करून घेतला. सो हे पहा ऍज इट इज सगळ्या गोष्टी आपण राईट करून घेऊयात. आणि 4चा स्क्वेअर 16 आणि वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर इट सेल्फ, ब्रॅकेट कम्प्लीट. आता इथे सॉल्व्ह करायला काही नाहीये, सो लाईक टर्म्स वगैरे असं काही नाहीये. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. कळाले. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट सब क्वेश्चन 3 नंबरचा. इथे थोडेसे मोठे नंबर्स आहेत. 27m क्यूब मायनस 216n क्यूब. फॉर्म्युला तुमचा एव्हा ना लर्न झाला असणार आहे. आता सोल्युशन राईट करूयात. 27m क्यूब म्हणजेच हा जो क्यूब आहे तो 27चा पण आहे का, नाही 27चा नाहीये की नाही, कारण इथे द होल क्यूब दिलं असतं, मग ब्रॅकेट मध्ये दिलं असतं आणि द होल क्यूब केलं असतं. पण इथे हा जो क्यूब आहे तो फक्त एमचा आहे, 27चा नाहीये. फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो, पूर्ण टर्मचा क्यूब हवा आहे, हो ना. सो इथे आपण क्वेश्चन आपला पुन्हा राईट करून घेऊयात म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. 27m क्यूब म्हणजेच काय आहे, 27 इंटू एम क्यूब आहे, मायनस 216n क्यूब म्हणजे काय आहे, 216 इंटू n क्यूब आहे. म्हणजे हा जो क्यूब आहे तो 216चा नाहीये, फक्त n चा आहे.
पण मग आपला जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला काय सांगतो की संपूर्ण टर्मचा क्यूब हवाय, फर्स्ट टर्मचा क्यूब मायनस सेकंड टर्मचा क्यूब. मग इथे कशा प्रकारे करणार बरं आपण? असं काय करता येईल आपल्याला की आपल्याला पूर्ण टर्मचा क्यूब राईट करता येईल? तर हे पहा, इथे एम क्यूब तर दिलेलाच आहे. मग 27च्या जागी आपल्याला असं काय राईट करता येईल की तिथे क्यूब येईल? विचार करा बरं. 27चा क्यूब रूट काय आहे? 27ला पहिला सांगता आलं पाहिजे की 27 हा 3चा क्यूब आहे. 27चा क्यूब रूट 3 आहे. हे पहा, 3 × 3 × 3 केलं की आपल्याला 27 मिळतं. 3 3s are 9, 9 3s are 27. That means cube of 3 is equal to 27. So 27च्या जागी आपण cube of 3 राईट करू शकतो. आता हे पहा, इथे 216चा क्यूब रूट काय आहे? क्यूब रूट काय आहे म्हणजेच कोणत्या नंबरचा क्यूब 216 आहे? तर हे पहा, जर आपण 6 × 6 × 6 केलं तर आपल्याला 216 मिळतं. हे पहा, 6 6s are 36, 36 × 6 जर केलं तर 216 आपल्या इथे प्रोडक्ट. याचाच अर्थ क्यूब ऑफ 6 इज इक्वल टू 216. सो 216च्या जागी आपण क्यूब ऑफ 6 राईट करू शकतो. हे पहा, अशा प्रकारे इंटू एन क्यूब. आता हे पहा, 3 क्यूब इंटू एम क्यूब, दोन्हीकडे क्यूब आहे की नाही? सो हे जे क्यूब आहे ते आपण कॉमन म्हणून बाहेर राईट करूयात आणि 3 × m 3m. त्यानंतर हे मायनसचं साईन ॲज इट इज आणि इथे सुद्धा हा जो क्यूब आहे तो आपण कॉमन म्हणून बाहेर राईट करूयात आणि 6 × n 6n. So 3m the whole cube minus 6n the whole cube. आता हे पहा, a क्यूब मायनस b क्यूब या फॉर्म मध्ये आपला हा क्वेश्चन आपण मॉडिफाय करून घेतलेला आहे, हो की नाही? a क्यूबच्या जागी आहे 3m the whole cube आणि b क्यूबच्या जागी आहे 6n the whole cube. सो इथे आपण राईट करूयात. नाव हिअर a इज इक्वल टू, सांगा मग मला a म्हणजे काय आहे? हा जो a आहे ना त्याच्या जागी काय आहे? इथे 3m आहे आणि b च्या जागी काय आहे? 6n आहे. चला तर मग फॉर्म्युलानुसार आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात आणि आपल्या क्वेश्चनच्या फायनल आन्सर पर्यंत पोहोचूया. सो a क्यूब मायनस b क्यूब, a क्यूब म्हणजेच काय आहे? 3m द होल क्यूब मायनस b क्यूब म्हणजेच काय आहे? 6n द होल क्यूब इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेटमध्ये a मायनस b. सो a म्हणजे काय आहे? 3m मायनस b म्हणजे काय आहे? 6n, ब्रॅकेट क्लोज. सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर म्हणजेच 3m द होल स्क्वेअर, पूर्ण टर्मचा स्क्वेअर आहे की नाही? सो द होल स्क्वेअर म्हणून आपल्याला ब्रॅकेटमध्ये राईट करावं लागेल. सो 3m द होल स्क्वेअर अशा प्रकारे प्लस a × b. a म्हणजे आहे 3m आणि b म्हणजे आहे 6n इंटू 6n प्लस b स्क्वेअर, b म्हणजे आहे 6n. सो 6n द होल स्क्वेअर, ब्रॅकेट क्लोज करूयात. चला आता सॉल्व्ह करून घेऊयात. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये सॉल्व्ह करण्यासारखं काही नाहीये कारण लाईक टर्म्स नाही आहेत की नाही तिथे. सो फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज खाली राईट करून घेऊयात. आता सेकंड ब्रॅकेट पहा, यामध्ये 3m द होल स्क्वेअर आहे, स्क्वेअर 3चा पण आहे आणि m चा पण आहे. सो 3चा स्क्वेअर किती? 3चा स्क्वेअर 9, m चा स्क्वेअर m स्क्वेअर ओनली प्लस द साइन ॲज इट इज. त्यानंतर हे पहा 3m × 6n. 3m म्हणजे काय आहे? 3m म्हणजे आहे 3 × m, मल्टिप्लिकेशनचा साइन ॲज इट इज. 6n म्हणजे 6 × n प्लस द साइन ॲज इट इज. 6n द होल स्क्वेअर, स्क्वेअर 6चा पण आहे आणि n चा पण आहे, हो ना? द होल स्क्वेअर आहे की नाही? सो 6चा स्क्वेअर 36 आणि n चा स्क्वेअर n स्क्वेअर, ब्रॅकेट क्लोज. आता फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज राईट करून घेणार. सेकंड ब्रॅकेटमध्ये 9m स्क्वेअर प्लस, आता हे पहा इथे साइन, इथे मल्टिप्लिकेशनचं साइन, इथे मल्टिप्लिकेशनचं साइन आणि पुढे प्लस आहे. सो हे जे मल्टिप्लिकेशनचे साइन्स आहेत, मल्टिप्लाय जे होत आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. सो 3 × 6 18 झाले, हो ना? 3 6 are 18. सो 18 राईट करूया तिथे आणि m × n mn प्लसचं साइन 36n स्क्वेअर, ब्रॅकेट क्लोज. पुढे आपण याला आणखी सॉल्व्ह करू शकतो का? पहा बरं, लाईक टर्म्स आहेत का? तर नाही, लाईक टर्म्स तर नाहीयेत. म्हटलं आपण पुढे आणखी याला सॉल्व्ह नाही करू शकत. पण तुम्ही जर दोन्ही ब्रॅकेट्स व्यवस्थित ऑब्झर्व केले तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येणार आहे. हे पहा, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये आहे 3m मायनस 6n. 3 आणि 6 हे दोन्ही 3च्या टेबलमध्ये येतात. सो आपण 3 ला कॉमन म्हणून बाहेर काढूयात. हे पहा अशा प्रकारे 3 आपण ब्रॅकेटच्या बाहेर काढूयात. ब्रॅकेटच्या आतमध्ये काय राहणार? इथला 3 बाहेर काढला, मग इथे काय राहिलं? m राहिला, हो ना? आता मायनसचं साइन ॲज इट इज. 6 मधला 3 बाहेर काढला, मग काय शिल्लक राहिलं? 6 म्हणजे काय? तर 3 × 2, 3 मल्टिप्लाइड बाय 2, हो की नाही? मग 3 मल्टिप्लाइड बाय 2 त्यातला 3 बाहेर काढलाय, मग काय राहिलं? 2. सो 2 राईट करूयात आणि हा n, ब्रॅकेट क्लोज. हे पहा, कळलं ना तुम्हाला? आता या 3 ने या ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय केलं, आपल्याला हेच सेम आन्सर मिळणार आहे. मल्टिप्लाय करून पहा बरं. 3 × m 3m मायनस
3 into 2n, 3 2s are 6n. पहा बरं, हेच आन्सर येते की नाही. आपण काय केलंय, फक्त कॉमन बाहेर काढलेलं आहे. आता इथे सेकंड ब्रॅकेट पहा. सेकंड ब्रॅकेट मध्ये काय कॉमन म्हणून बाहेर निघेल बरं. इथे 9 आहे, इथे 18 आहे आणि इथे 36 आहे. तीनही नंबर्स 9 ने डिव्हिजिबल आहेत, हो की नाही. 9च्या टेबलमध्ये आहेत. सो आपण काय करूयात, सेकंड ब्रॅकेट मधला 9 कॉमन म्हणून बाहेर काढूयात. आणि ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहणार मग, तर m² प्लस 9 किती जार 18, 9 2 जार 18 ना. सो 2mn प्लस 9 किती जार 36, 9 4 जार 36. सो इथे येणार, इथे येणार 4 आणि n² ब्रॅकेट क्लोज. आता आपण जर या 9 ने ब्रॅकेटला या मल्टिप्लाय केलं तर सेम आपल्याला हेच आन्सर मिळणार आहे. आता पुढे आणखी आपण सॉल्व्ह करू शकतो का, तर हो, का नाही करू शकणार. हे पहा, इथे 3 आहे ब्रॅकेटच्या बाहेर आणि इथे ब्रॅकेटच्या बाहेर 9 आहे आणि इथे कोणतेच साइन नाहीये, म्हटल्यावर मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. 3 9 जार किती 27. सो इथे राईट करूयात 27. देन लेट्स राईट फर्स्ट ब्रॅकेट अँड देन सेकंड ब्रॅकेट ऍज इट इज. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. आता हा सेम क्वेश्चन आणखी एका मेथडने सुद्धा सॉल्व्ह करता येतो. इथे आपण काय केलं, जेव्हा शेवटी आलो तेव्हा कॉमन बाहेर काढला, हो की नाही, दोन्ही ब्रॅकेट मधला. पण शेवटी बाहेर न काढता आपण सुरुवातीलाच जर बाहेर काढलं तरी सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करता येणार आहे. पाहायचं तुम्हाला, चला सेकंड मेथड सुद्धा समजून घेऊयात. बऱ्याच स्कूलमध्ये फर्स्ट मेथडने शिकवलं जातं किंवा सेकंड मेथडने शिकवलं जातं. मग ती मेथड जर तुम्हाला कळली नाही, जी तुमच्या स्कूलमध्ये शिकवली गेलेली आहे, तर तुमचा गोंधळ होऊन जातो, ओके नाही, तुम्ही कन्फ्युज होता. सो कन्फ्युज होऊ नका, दोन्ही मेथड्स आपण इथे पाहणार आहोत. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपण सुरुवातीलाच कॉमन बाहेर काढायचा दोन्हीही टर्म्स मधून. सो आता इथे दोन्ही टर्म्स मधून आपण काय कॉमन म्हणून बाहेर काढू शकतो, तर इथे आहे 27 आणि इथे आहे 216. जर तुम्हाला 27चा टेबल लर्न असेल तर तुमच्या लक्षात येणार आहे की 27 8 जार 216 येतं. मग जर आपण इथे 27 कॉमन म्हणून बाहेर काढला दोन्ही टर्म्स मध्ये, तर शिल्लक काय राहणार, इथे 27 m³ मधून 27 बाहेर काढला तर इथे शिल्लक काय आहे m³, ओके नाही, मायनस. आणि आत्ताच मी म्हटलं की नाही 27 8 जार 216. 216 म्हणजेच काय 27 इंटू 8. सो 27 इंटू 8, त्यातला 27 कॉमन म्हणून बाहेर काढला, रिमेनिंग काय राहिला 8. सो 8 आणि n³. हे पहा, आता आपण काय केलेलं आहे, 27 कॉमन म्हणून बाहेर काढला. आता हा जो 27 आहे तो शेवटपर्यंत तसाच राहणार आहे फायनल आन्सर येईपर्यंत. पण आपल्याला काय करायचंय, हे ब्रॅकेट सॉल्व्ह करायचंय. पण हे जे ब्रॅकेट आहे ते आपल्या फॉर्म्युलानुसार आहे का ते एकदा चेक करा. हे पहा, a³ जागी m³ आहे, पण b³ जागी पूर्ण टर्मचा क्यूब आहे का, नाही. इथे हा जो क्यूब आहे तो फक्त nचा आहे, इथे 8चा क्यूब नाहीये. सो मग इथे आपल्याला काय करावं लागेल, 8च्या जागी 8चा क्यूब रूट राईट करावा लागेल. सो 8चा क्यूब रूट काय आहे, 8 कोणत्या नंबरचा क्यूब आहे, तर 2चा क्यूब आहे. 2 2 जार 4, 4 2 जार 8. सो हे पहा, अशा प्रकारे आपण राईट करू शकतो 2³ आणि n³. इथे 2चा क्यूब nचा क्यूब. आता हा जो क्यूब दोन्हीकडे आलेला आहे तो कॉमन म्हणून बाहेर काढूयात, पूर्ण टर्मचा क्यूब करूयात. सो हे पहा, नेक्स्ट स्टेप मध्ये अशा प्रकारे आपण राईट करू शकतो 2n द होल क्यूब. काय केले आपण, फक्त दोन्हीकडे क्यूब जे होते ते कॉमन म्हणून बाहेर काढले. आता हा जो क्यूब आहे तो 2चा पण आहे आणि या nचा पण आहे. आता पहा बरं, फॉर्म्युलानुसार आपला क्वेश्चन मॉडिफाय झालेला आहे का, तर हो, a³ च्या जागी आहे m³ आणि b³ च्या जागी आहे 2n द होल क्यूब, ओके नाही. a³ च्या जागी m³, b³ च्या जागी 2n द होल क्यूब. सो हिअर a इज इक्वल टू काय आहे, a³ इज इक्वल टू नाही मी विचारत आहे, मी काय विचारत आहे, a च्या जागी काय आहे. a च्या जागी म्हणजेच बेस काय आहे या क्यूबचा, या पॉवरचा m आहे. सो a च्या जागी आहे m आणि b च्या जागी काय आहे, b च्या जागी आहे 2n. आता इथे आपण a च्या जागी आणि b च्या जागी का म्हणतोय, कारण इथे आपल्याला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायचे की नाही. हे पहा a b, मग इथे काय आपण राईट करणार, म्हणून a च्या जागी काय आहे, b च्या जागी काय आहे ते आपल्याला असं राईट करून घ्यायचं असतं, म्हणजे पुढे सॉल्व्ह करायला आपल्याला सोपं जातं. हे पहा, सो क्वेश्चन आपण मॉडिफाय करून घेतलेला ऍज इट इज इथे राईट करून घेतला. हा 27 जो आहे तो विसरायचा नाही, तो ऍज इट इज राईट करून घ्यायचा आहे. आता आपण पुढे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेऊयात. आता इथे आपल्याकडे पहा a³ मायनस b³ आहे आणि a³ मायनस b³ च्या जागी काय आहे m³ मायनस 2n³. मग हा जो 27 आहे त्याचं काय, तर तो ऍज इट इज प्रत्येक स्टेप मध्ये आपल्याला राईट करत जायचं आहे शेवटपर्यंत. सो 27 राईट करून घेतला. त्यानंतर फर्स्ट ब्रॅकेट a मायनस b, a मायनस b, a म्हणजे m
आणि बी म्हणजे 2n. सो m मायनस 2n. सेकंड ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर म्हणजेच m चा स्क्वेअर प्लस a इंटू बी. a ची व्हॅल्यू m, b ची व्हॅल्यू 2n. सो m इंटू 2n प्लस द साइन ऍज इट इज b स्क्वेअर. b म्हणजे 2n. सो 2n द होल स्क्वेअर. चला पुढे सॉल्व्ह करायला घेऊया. तिथे 27 आणि फर्स्ट ब्रॅकेट ऍज इट इज येणार कारण इथे लाईक टर्म्स नाहीये सॉल्व्ह करायला. सो ऍज इट इज राईट करून घेऊयात. 27 फर्स्ट ब्रॅकेट m मायनस 2n. सेकंड ब्रॅकेट मध्ये m स्क्वेअर ऍज इट इज प्लस द साइन. आता इथे पहा m इंटू 2 इंटू n असं आहे की नाही. म्हटल्यावर हा जो 2 आहे तो इथे राईट करूयात आणि m इंटू n किती mn. त्यानंतर प्लसचं साइन. आता 2n द होल स्क्वेअर आहे म्हणजे हा जो स्क्वेअर आहे तो 2 चा पण आहे आणि n चा पण आहे. हो की नाही. म्हणजे नेक्स्ट स्टेप मध्ये इथे तुम्ही असंही राईट करू शकता की 2 स्क्वेअर इंटू n स्क्वेअर. पण तुम्ही जर डायरेक्टली राईट केलं की 2 चा स्क्वेअर किती 4 आणि n चा स्क्वेअर काय तर n स्क्वेअर, तर हे चालणार आहे. तुमची एक स्टेप राईट करायची कमी होईल. आता पहा आणखी आपण पुढे याला सॉल्व्ह करू शकतो का. दोन्ही ब्रॅकेट्स व्यवस्थित ऑब्झर्व करा. इथे काही सॉल्व्ह करू शकतो का. काही कॉमन म्हणून आणखी बाहेर निघेल का तर नाही. सेकंड ब्रॅकेट मध्ये सुद्धा लाईक टर्म्स नाही आहेत आणि कॉमन म्हणून असं बाहेर काढायला काहीच नाहीये. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. राईट करून घेऊया. बघा किती इझी आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन करूयात. 4 नंबरला काय दिलेलं आहे 125 y क्यूब मायनस 1. सो हा आपला फॉर्म्युला. त्यानंतर इथे सॉल्व्ह करायला घेऊयात. 125 y क्यूब म्हणजे काय आहे तर 125 इंटू y क्यूब. हा जो क्यूब आहे तो 125 चा नाहीये मायनस 1. आता हे पहा आपला हा जो फॉर्म्युला आहे त्यानुसार हा क्वेश्चन आहे का. a क्यूब मायनस b क्यूब या फॉर्म मध्ये आपला हा क्वेश्चन आहे का तर नाही. हे पहा इथे हा जो क्यूब आहे तो फक्त y चा आहे. आपल्याला पूर्ण टर्मचा क्यूब हवा असतो आणि इथे 1 चा तर काही क्यूबच दिलेला नाहीये. मग आपल्याला काय करावं लागणार आहे. आपल्याला या क्वेश्चनला आपल्या फॉर्म्युलानुसार मॉडिफाय करावं लागणार आहे. चला तर मग थोडेसे चेंजेस करूयात. मग त्यासाठी हे पहा इथे 125 आहे. मग 125 चा क्यूब रूट काय आहे सांगा बरं मला. येस व्हेरी गुड. जर आपण 5 इंटू 5 इंटू 5 केलं तर आपल्याला काय मिळतं 125. सो 125 चा क्यूब रूट आहे 5. त्याला आपण अशा प्रकारे राईट करू शकतो. क्यूब ऑफ 5 इंटू y क्यूब मायनस. आता इथे 1 चा क्यूब रूट काय आहे. क्यूब रूट म्हणजे 1 कोणत्या नंबरचा क्यूब आहे तर 1 चाच क्यूब आहे. सो याला आपण 1 क्यूब अशा प्रकारे राईट करू शकतो. हो ना. आता इथे या फर्स्ट टर्म मध्ये पहा इथे हा क्यूब आणि हा क्यूब त्याला कॉमन म्हणून आपण अशा प्रकारे राईट करू शकतो. आणि मग ब्रॅकेट मध्ये काय राहणार तर 5y आणि इथे मायनस 1 क्यूब. आपण चेंजेस करून घेतलेले आहेत फॉर्म्युलानुसार आपल्या या क्वेश्चन मध्ये. सो हे पहा a क्यूबच्या जागी आहे 5y क्यूब आणि b क्यूबच्या जागी आहे 1 क्यूब. चला तर मग आता सॉल्व्ह करूयात. सो आता मला सांगा a च्या जागी काय आहे. मी काय विचारतेय a च्या जागी. सो a च्या जागी काय आहे 5y राईट करूयात. त्यानंतर b च्या जागी आहे 1. चला आता आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात आपल्या फॉर्म्युलानुसार. सो हे पहा 5y क्यूब मायनस 1 क्यूब इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट मध्ये काय आहे a मायनस b. a म्हणजे आहे 5y, b म्हणजे आहे 1. सो 5y मायनस 1. सेकंड ब्रॅकेट मध्ये काय येणार a स्क्वेअर. a म्हणजे काय आहे 5y. सो 5y स्क्वेअर 5y द होल स्क्वेअर प्लस a इंटू b. a इंटू b. सो 5y इंटू 1 प्लस b स्क्वेअर. b म्हणजे आहे 1. सो स्क्वेअर ऑफ 1. आता पुढे इथे लाईक टर्म्स नाही आहे. सो फर्स्ट ब्रॅकेट ऍज इट इज खाली येणार आहे. सेकंड ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या. 5y द होल स्क्वेअर. स्क्वेअर कोणाचा आहे 5 चा पण आहे आणि y चा पण आहे. हो की नाही. सो इथे आपण 5 स्क्वेअर इंटू y स्क्वेअर अशा प्रकारे राईट करूयात. जर तुम्ही इथे डायरेक्टली 5 चा स्क्वेअर राईट केला 5 5 जा 25 तरी हे चालणार आहे. त्यामुळे काय होईल तुमची एक स्टेप राईट करायची वाचणार आहे. प्लस 5y हे पहा 5y म्हणजेच काय आहे 5 इंटू y इंटू 1 प्लस 1 चा स्क्वेअर. नेक्स्ट स्टेप मध्ये फर्स्ट ब्रॅकेट ऍज इट इज. सेकंड ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. 5 चा स्क्वेअर किती तर 5 5 जा 25 इंटू y स्क्वेअर. सो y चा स्क्वेअर y स्क्वेअर ओनली प्लस चा साइन ऍज इट इज. त्यानंतर 5 इंटू y इंटू 1 5 1 जा 5 आणि हा y इथे राईट करूयात. त्यानंतर प्लस चा साइन देऊन घेऊयात. 1 चा स्क्वेअर किती 1 चा स्क्वेअर 1. सो तो इथे आपण राईट केला. आता पुढे आणखी आपण याला सॉल्व्ह करू शकतो का. फर्स्ट ब्रॅकेट तर नाही सॉल्व्ह करू शकत कारण लाईक टर्म्स नाहीयेत. सेकंड ब्रॅकेट पहा बरं इथे सुद्धा लाईक टर्म्स नाहीयेत. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट सब क्वेश्चन आहे 8p क्यूब मायनस 27p क्यूब. फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो. आपल्याला कशा प्रकारे क्वेश्चन हवा आहे तर a क्यूब मायनस b क्यूब या फॉर्म मध्ये क्वेश्चन हवा आहे.
आपला क्वेश्चन आहे का त्या फॉर्म मध्ये? हे पहा 8p क्यूब म्हणजे काय आहे तर 8 इंटू पी क्यूब आहे मायनस 27 अपॉन पी क्यूब. सो या संपूर्ण टर्मचा आपल्याला क्यूब हवा आहे. इथे सुद्धा जो क्यूब दिलेला आहे तो p चा आहे 8 चा नाहीये. आपल्या संपूर्ण टर्मचा क्यूब हवा आहे. मग सांगा बरं मला 8 चा क्यूब रूट काय आहे? 8 चा क्यूब रूट आहे 2. कारण आपण 2 ला 3 टाइम्स मल्टिप्लाय केले की आपल्याला 8 मिळते. सो हे पहा अशा प्रकारे आपण इथे राईट करू शकतो इंटू पी क्यूब. हे पहा फर्स्ट टर्म मध्ये दोन्ही यांचे क्यूब आपण राईट करून घेतलेले आहेत मायनस. आता हे पहा सेकंड टर्म पहा, इथे जो डिनॉमिनेटर आहे त्याचाच फक्त क्यूब दिलेला आहे, न्यूमरेटरचा क्यूब नाहीये. मग आपल्याला काय करायचंय तर संपूर्ण टर्मचा क्यूब हवा आहे. मग सांगा बरं मला इथे 27 चा क्यूब रूट आपण राईट करू शकतो का? तर हो, का नाही राईट करू शकत? 27 चा क्यूब रूट आहे 3. सो 27 ला आपण 3 क्यूब अपॉन पी क्यूब अशा प्रकारे राईट करू शकतो की नाही? आता पहा बरं, आपण प्रत्येक टर्म मधला म्हणजे ही फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म प्रत्येक टर्म मधला जो क्यूब आहे त्याला कॉमन म्हणून अशा प्रकारे राईट करू शकतो. हे पहा इथला क्यूब दोन्हीचा एक क्यूब आपण कॉमन म्हणून राईट केला आणि रिमेनिंग 2p. आता पहा हा जो क्यूब आहे तो 2 चा पण आहे आणि p चा पण आहे. सो संपूर्ण टर्मचा क्यूब इथे आपण राईट करून घेतलेला आहे मायनस. इथे न्यूमरेटर मध्ये क्यूब आहे, डिनॉमिनेटर मध्ये क्यूब आहे. सो हा जो क्यूब आहे तो आपण कॉमन म्हणून ब्रॅकेटच्या बाहेर राईट करूयात. आता हा क्यूब पहा या न्यूमरेटरचा पण आहे आणि डिनॉमिनेटरचा पण आहे. फॉर्म्युलानुसार आपण आपला क्वेश्चन मॉडिफाय करून घेतलेला आहे. आता फॉर्म्युलामध्ये a क्यूबच्या जागी इथे क्वेश्चन मध्ये काय आहे तर 2p द होल क्यूब आहे मायनस b क्यूबच्या जागी काय आहे तर 3 अपॉन p द होल क्यूब आहे. सो चला इथे राईट करून घेऊयात मग आता आपण की a म्हणजे काय आहे क्वेश्चन मध्ये तर 2p आहे आणि b म्हणजे काय आहे तर 3 अपॉन p आहे. फॉर्म्युलानुसार व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेऊयात. आता पहा फर्स्ट ब्रॅकेट मध्ये a मायनस b, a म्हणजे 2p राईट करूया 2p, त्यानंतर मायनसचं साइन ऍज इट इज, b म्हणजे काय आहे 3p राईट करूया 3p. आता सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर, a म्हणजे 2p सो 2p द होल स्क्वेअर प्लस a इंटू b, a म्हणजे 2p सो इथे राईट करूया 2p मल्टिप्लिकेशनचं साइन आणि b म्हणजे 3p b म्हणजे 3 अपॉन p सो 3 अपॉन p प्लसचं साइन. आता b स्क्वेअर आहे की नाही म्हटल्यावर 3 अपॉन p द होल स्क्वेअर अशा प्रकारे आपल्याला राईट करावं लागणार आहे. चला आता पुढे सॉल्व्ह करून घेऊयात. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये आपण काही सॉल्व्ह करू शकतो का तर नाही, हो की नाही, कारण या लाईक टर्म्स नाही आहेत, अनलाईक टर्म्स आहेत. सो फर्स्ट ब्रॅकेट ऍज इट इज राईट करून घेणार आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये पहा 2p द होल स्क्वेअर म्हणजे हा जो स्क्वेअर आहे तो 2 चा पण आणि p चा पण. सो 2 चा स्क्वेअर 4 इंटू p स्क्वेअर प्लस. आता इथे व्यवस्थित पहा 2p म्हणजे काय आहे 2p म्हणजे 2 इंटू p आहे बरोबर. मग हे मल्टिप्लिकेशनचं साइन आणि 3 अपॉन p प्लस 3 अपॉन p द होल स्क्वेअर म्हणजे हा जो स्क्वेअर आहे तो न्यूमरेटरचा पण आहे आणि डिनॉमिनेटरचा पण आहे. मग 3 चा स्क्वेअर किती 3 चा स्क्वेअर 9 आणि p चा स्क्वेअर p स्क्वेअर ओनली सो 9 अपॉन p स्क्वेअर. आता जे फर्स्ट ब्रॅकेट आहे ते ऍज इट इज खाली कॉपी करायचं आहे कारण त्यामध्ये सॉल्व्ह करण्यासारखं काही नाही राहिलेलं. आता सेकंड ब्रॅकेट पाहूया. सेकंड ब्रॅकेट मध्ये 4 इंटू p स्क्वेअर यालाच आपण 4p स्क्वेअर असे राईट करू शकतो प्लसचं साइन. आता हे पहा इथे 2 इंटू p इंटू 3 अपॉन p, इथे हा p आणि हा p त्यांच्यामध्ये काय साइन आहे मल्टिप्लिकेशनचं की नाही. सो हे दोन्ही p कट होऊन जाणार, p एकमेकांना कट करणार, p1 जार p. त्यानंतर आता इथे हे पहा 2 इंटू 3 एवढंच रिमेनिंग राहिलंय की नाही. इथे 2 चा काहीच डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 डिनॉमिनेटर असतो हो ना. सो 2 इंटू 3 किती झाले 6 झाले. त्यानंतर प्लसचा साइन आणि 9 अपॉन p स्क्वेअर ऍज इट इज ब्रॅकेट क्लोज. आता पुढे पहा आणखी आपण काही सॉल्व्ह करू शकतो का? लाईक टर्म्स आहेत का सॉल्व्ह करायला तर नाही, सगळ्या अनलाईक टर्म्स आहेत. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. सुरुवातीला क्वेश्चन पाहिल्यावर बऱ्याच मुलांना असं वाटू शकतं अरे बापरे फ्रॅक्शन फॉर्म मध्ये आहे खूप कठीण आहे, पण नाही, स्टेप बाय स्टेप तुम्ही सॉल्व्ह करत जा. तुमच्याकडे फॉर्म्युला आहे, खूप इझी आहे. फायनल आन्सर पर्यंत आपण खूप सोप्या पद्धतीने पोहोचू शकतो. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात 6 नंबरला. आता इथे पहा खूप मोठे मोठे नंबर्स आहेत. हे मोठे मोठे नंबर्स पाहून सुद्धा बरीच मुलं घाबरून जातात आणि सॉल्व्ह करायला कंटाळा करतात, नको म्हणतात की आपल्याला जमणारच नाही. पण असं नाहीये, खूप इझी आहे. आपल्याला फॉर्म्युला माहितीये की नाही तर फॉर्म्युला ऍज इट इज राईट करून घ्यायचा आहे. हे पहा 343 a क्यूब याचाच अर्थ काय आहे 343 इंटू a क्यूब आहे मायनस 512 b क्यूब म्हणजे काय आहे तर 512 इंटू b क्यूब आहे. आता इथे फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो a क्यूब मायनस b क्यूब या फॉर्म मध्ये क्वेश्चन आहे का ओके नाही. मग या फॉर्म मध्ये तर क्वेश्चन नाहीये कारण की संपूर्ण टर्मचा क्यूब हवा आहे. इथे तर फक्त व्हेरिएबलचा क्यूब दिलेला आहे. मग कोइफिशियंटचा क्यूब दिलेला नाहीये. मग आपल्याला काय करावं लागेल हा जो कोइफिशियंट आहे 343 त्याचा क्यूब रूट फाइंड आउट करावा लागेल. मग सांगा बरं मला 343 चा क्यूब रूट काय आहे
क्यूब रूट काय आहे याचा अर्थ काय की कोणत्या नंबरचा क्यूब आहे 343. जर तुमचे क्यूब्स पार्ट असतील लर्न असतील तर तुम्ही फार इझिली सांगू शकता नंबर पाहिल्या की 343 7चा क्यूब आहे. हे पहा 7 × 7 × 7 केलं की आपल्याला आन्सर मिळतं 343. सो क्यूब ऑफ 7 इज इक्वल टू 343 येतं. सो इथे आपण 343 च्या जागी 7चा क्यूब राईट करू शकतो हो की नाही. त्याचबरोबर 512 चा क्यूब रूट काय आहे तर 8 आहे. जर आपण 8 × 8 × 8 केला तर आपल्याला 512 मिळतं. याचाच अर्थ क्यूब रूट ऑफ 512 इज इक्वल टू 8. ओके नाही. मग 512 च्या जागी आपण क्यूब ऑफ 8 राईट करू शकतो. चला तर मग राईट करून घेऊया. तिथे 343 च्या जागी राईट करूयात क्यूब ऑफ 7 × a क्यूब मायनस 512 च्या जागी आपण 8 क्यूब राईट करू शकतो. सो 8 क्यूब × b क्यूब. आता इथे मल्टिप्लिकेशनचं साइन नाही दिलं तरी आपल्याला चालतं हो की नाही. आणि त्याचबरोबर हा जो क्यूब आहे त्याला आपण कॉमन म्हणून बाहेर काढायचा आहे. सो हे पहा अशा प्रकारे येणार 7a द होल क्यूब. आता हा जो क्यूब आहे तो या 7चा पण आहे आणि या 8चा पण आहे. सो सेम थिंग आपण अशा प्रकारे राईट केलेली आहे. त्याचबरोबर इथे सुद्धा क्यूब आपण अशा प्रकारे कॉमन म्हणून बाहेर काढू शकतो. ब्रॅकेटमध्ये 8b क्यूब 8चा पण आणि b चा पण. आता पहा बरं फॉर्म्युलानुसार आपला क्वेश्चन मॉडिफाय झालेला आहे का तर हो. a क्यूबच्या जागी आहे 7a द होल क्यूब आणि b क्यूबच्या जागी आहे 8b द होल क्यूब. सो चला सॉल्व्ह करायला घेऊयात. मग सॉल्व्ह करण्याआधी आपल्याला इथे राईट करावं लागणार आहे की a च्या जागी काय आहे. सो हिअर a इज इक्वल टू 7a आहे आणि b इज इक्वल टू 8b आहे. सो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेऊयात. 7a द होल क्यूब मायनस 8b द होल क्यूब इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट मध्ये काय आहे a मायनस b आहे. सो a म्हणजे आहे 7a राईट करूयात आणि b म्हणजे आहे 8b. सो मायनस 8b. सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर म्हणजे 7a द होल स्क्वेअर येणार. हे पहा चुकून सुद्धा 7a स्क्वेअर असं राईट करू नका. अशा प्रकारे 7a ब्रॅकेट मध्ये राईट करा आणि त्यांचा एक कॉमन स्क्वेअर राईट करा. नाहीतर त्याचा अर्थ काय होतो हे पहा इथे क्वेश्चन मध्ये ज्याप्रमाणे दिलेला आहे त्याप्रमाणे होतो. म्हणजे जो स्क्वेअर असणार आहे तो फक्त a चा असणार असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे काय करायचंय जेव्हा कधी आपल्याला संपूर्ण टर्मचा स्क्वेअर दाखवायचा आहे तेव्हा ब्रॅकेट मध्ये अशा प्रकारे राईट करायचं आहे आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या वरती राईट करायचंय. याचा अर्थ हा जो स्क्वेअर आहे तो 7चा पण आहे आणि a चा पण आहे असा होतो. प्लस a × b. सो a आहे 7a आणि b आहे 8b प्लस b स्क्वेअर म्हणजे 8b द होल स्क्वेअर. चला आता सॉल्व्ह करून घेऊयात. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये लाईक टर्म्स नाहीयेत हो ना. सो फर्स्ट ब्रॅकेट ऍज इट इज राईट करायचं आहे. सेकंड ब्रॅकेट सॉल्व्ह करूयात. सेकंड ब्रॅकेट मध्ये पहा 7a द होल स्क्वेअर म्हणजे हा जो स्क्वेअर आहे तो 7चा पण आणि a चा पण. सो 7चा स्क्वेअर आहे 49 आणि a चा स्क्वेअर a स्क्वेअर ओनली प्लस. आता इथे पहा 7a म्हणजे काय आहे 7 × a आहे आणि हे मल्टिप्लिकेशनचं साइन जे आहे ते ऍज इट इज देऊन घेऊयात. आणि 8b म्हणजे काय आहे 8 × b आहे प्लस 8b द होल स्क्वेअर. द होल स्क्वेअर म्हणजे 8चा पण स्क्वेअर आणि b चा पण स्क्वेअर. 8चा स्क्वेअर काय 64. 8 8 64 की नाही. सो 64 × b स्क्वेअर. आता इथे मल्टिप्लिकेशनचं साइन दिलं नाही कारण की नाही दिलं तरी चालतं. सो नेक्स्ट स्टेप मध्ये आता फर्स्ट ब्रॅकेट ऍज इट इज इथे खाली कॉपी डाऊन होणार आणि सेकंड ब्रॅकेट पहा बरं 49a स्क्वेअर ऍज इट इज प्लस. आता इथे पहा मल्टिप्लिकेशन मध्ये जे आहे ते सॉल्व्ह करायचंय. सो 7 × 8 किती झाले 7 8 जार 56. त्यानंतर a × b ab प्लसचा साइन देऊन घ्या 64b स्क्वेअर ऍज इट इज येणार. आता पुढे पहा लाईक टर्म्स आहेत का तर लाईक टर्म्स तर नाहीयेत. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये आपण काही कॉमन म्हणून बाहेर काढू शकतो का विचार करा. इथे 7 आहे इथे 8 आहे. असा कोणता नंबर आहे का ज्याच्या टेबलमध्ये हे दोन्ही नंबर्स येतात तर नाही. म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट मधून तर कॉमन काही बाहेर निघणार नाही. सेकंड ब्रॅकेट पहा बरं इथे 49 आहे 56 आहे आणि 64 आहे. हे तीनही नंबर्स कोणत्या एका टेबलमध्ये येतात का एका नंबरच्या तर नाही. कोणत्याच एका नंबरच्या टेबलमध्ये हे तीनही नंबर्स येत नाहीत. याचा अर्थ आता इथेच आपल्याला स्टॉप करावं लागणार आहे. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 7 नंबरला दिलेले आहे 64x क्यूब मायनस 729y क्यूब. फॉर्म्युला राईट करून घेतला. आता 64x क्यूब म्हणजेच काय आहे 64 × x क्यूब आहे मायनस 729y क्यूब म्हणजे 729 × y क्यूब आहे. फॉर्म्युलानुसार आपल्याला काय पाहिजे संपूर्ण टर्मचा क्यूब पाहिजे. सो फर्स्ट टर्मचा क्यूब करण्यासाठी
इथे आपल्याला 64 चा क्यूब रूट राईट करावा लागणार ना. सो 64 चा क्यूब रूट काय येणार? व्हेरी गुड, 4 येणार. कारण आपण 4 into 4 into 4 केलं की आपल्याला आन्सर मिळतं 64. सो क्यूब रूट ऑफ 64 इज 4. सो इथे 64 च्या जागी आपण क्यूब ऑफ 4 राईट करू शकतो. आता इथे हे पहा 729 जर आपण 9 into 9 into 9 केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 729. याचाच अर्थ 9 चा क्यूब किती झाला? 729. सो 729 च्या जागी आपण क्यूब ऑफ 9 राईट करू शकतो की नाही? चला नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करून घेऊयात. 64 च्या जागी राईट करूयात आपण क्यूब ऑफ 4 into x क्यूब मायनस 729 च्या जागी 9 क्यूब राईट करूया. कारण क्यूब ऑफ 9 राईट केलं काय किंवा 729 राईट केलं काय? सेम थिंग आहे, हो की नाही? त्यानंतर इंटू y क्यूब. आता पहा फर्स्ट टर्म मधला क्यूब कॉमन म्हणून आपण बाहेर काढूयात. मग आतमध्ये ब्रॅकेटमध्ये काय राहणार? क्यूब बाहेर निघाले ब्रॅकेटच्या, ओके नाही, कॉमन म्हणून. मग ब्रॅकेटमध्ये 4 into x याचाच अर्थ 4x. सो 4x द होल क्यूब म्हणजे हा जो क्यूब आहे तो 4 चा पण आणि x चा पण. मायनस इथे काय येणार? तर 9y द होल क्यूब. पहा बरं फॉर्म्युलानुसार आपला हा क्वेश्चन मॉडिफाय झालेला आहे. फॉर्म्युलामध्ये a क्यूब आहे की नाही? a क्यूबच्या जागी इथे आहे x 4x द होल क्यूब आहे आणि b क्यूबच्या जागी इथे आहे 9y द होल क्यूब. सो चला आता पुढे सॉल्व्ह करायला घेऊयात. सॉल्व्ह करण्यासाठी आधी आपल्याला काय राईट करावं लागेल की a ची काय व्हॅल्यू आहे क्वेश्चन मध्ये? सो a ची व्हॅल्यू आहे क्वेश्चन मध्ये 4x आणि b ची व्हॅल्यू आहे क्वेश्चन मध्ये 9y. व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात फॉर्म्युलानुसार. येस, हे पहा व्हॅल्यूज आपण फॉर्म्युलानुसार इथे सबस्टिट्यूट करून घेतलेल्या आहेत. पुढे सॉल्व्ह करूयात. आता फर्स्ट ब्रॅकेट a मायनस b म्हणजे 4x मायनस 9y. सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर म्हणजे 4x द होल स्क्वेअर. त्यानंतर प्लसचं साइन देऊन घ्या ऍज इट इज. त्यानंतर a इंटू b, हे पहा a इंटू b सो 4x इंटू 9y. त्यानंतर प्लसचं साइन b स्क्वेअर, b म्हणजे 9y सो 9y द होल स्क्वेअर. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये लाईक टर्म्स नाही आहेत, अनलाईक टर्म्स आहेत, सो सॉल्व्ह करू शकत नाही की नाही त्याला पुढे. सो ते ऍज इट इज राईट करून घेऊयात. आणि सेकंड ब्रॅकेट पहा बरं 4x स्क्वेअर, स्क्वेअर 4 चा पण आणि x चा पण. सो 4 चा स्क्वेअर 4 4 जा 16 आणि x स्क्वेअर ऍज इट इज. प्लस 4x म्हणजे काय? 4 इंटू x आहे आणि 9y म्हणजे काय? 9 इंटू y आहे. प्लस आता इथे 9y द होल स्क्वेअर. 9 चा स्क्वेअर काय? 9 9 जा 81 आणि y चा स्क्वेअर y स्क्वेअर ओनली. चला फर्स्ट ब्रॅकेट ऍज इट इज राईट करून घ्या. सेकंड ब्रॅकेट मध्ये पहा 16x स्क्वेअर ऍज इट इज येणार प्लस द साइन ऍज इट इज. आता इथे पहा मल्टिप्लिकेशन मध्ये की नाही, मग हे सॉल्व्ह करायचं आपल्याला. सो 4 इंटू 9, 4 इंटू 9 किती? 36 आणि x इंटू y किती? xy प्लस 81y स्क्वेअर. आता पहा बरं इथे लाईक टर्म एकही नाही. सो आपण काय पाहायचं नेक्स्ट की कॉमन काही बाहेर निघतंय का? तर 4x आणि 9y पुन्हा एका टेबल मध्ये येतात का? तर नाही. सो इथून तर काही कॉमन बाहेर निघणार नाही. इथून काही बाहेर निघेल का कॉमन? 16, 36, 81. आता इथे 81 नसतं, त्या जागी 4 ने डिव्हिजिबल एखादा नंबर असता तर आपण 4 बाहेर काढू शकलो असतो, हो ना, कॉमन म्हणून. पण इथे 81 आहे. सो इथे सुद्धा आपण कॉमन म्हणून बाहेर काही काढू शकत नाही. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला आता क्वेश्चन नंबर 1 मधील लास्ट सब क्वेश्चन आहे 16a क्यूब मायनस 128 अपॉन b क्यूब. फॉर्म्युला जो आपल्याला लर्न आहे ऍज इट इज राईट करून घ्यायचा आणि चेक करायचं आहे की फॉर्म्युलानुसार क्वेश्चन आहे का? तर नाहीये, आपल्याला मॉडिफाय करून घ्यावं लागणार आहे. सो हे पहा 16a क्यूब म्हणजे 16 इंटू a क्यूब आहे. क्यूब जो आहे तो फक्त a चा आहे, 16 चा नाहीये. आता मला सांगा 16 चा क्यूब रूट तुम्ही सांगू शकताय का? किंवा आपण फाइंड आउट करू शकतो का? तर नाही. 16 चा क्यूब रूट फार इझिली आपण नाही सांगू शकत आहोत, ओके नाही. मग 128 चा सांगू शकताय का? तर नाही. मग काय करायचं? दुसरा विचार करायचा की आपण या दोन्हीमधून काही कॉमन म्हणून बाहेर काढू शकतो का? 16 आणि 128 मधून काही कॉमन म्हणून बाहेर काढू शकतो का? तर हो, काढू शकतो, हो की नाही. कारण 16 च्या टेबलमध्येच 128 आहे, हो ना. मग 128 ला हे पहा पुढे सॉल्व्ह करत जाऊयात आपण. 16a क्यूब याचाच अर्थ काय आहे? 16 इंटू a क्यूब आहे. मायनसचा साइन ऍज इट इज द्या. आता 16 किती जार 128 येतं बरं? 16 8 जार 128 येतं, हो ना. मग यालाच 128 ला आपण अशा प्रकारे न्यूमरेटर मध्ये राईट करू शकतो. आता पहा इथे 16 आहे आणि इथे सुद्धा 16 आहे, दोन्ही टर्म मध्ये 16 आहे. सो हे जे 16 आहे ते कॉमन म्हणून आपण बाहेर काढूयात.
हे पहा 16 आपण कॉमन म्हणून बाहेर काढला. फर्स्ट टर्म मध्ये काय मग राहिलं शिल्लक, तर फक्त a क्यूब. सो त्याला a क्यूबला ब्रॅकेटमध्ये राईट करूया. 16 आपण इथला कॉमन म्हणून बाहेर काढलेला आहे ब्रॅकेटच्या. आता हे मायनसचं साइन देऊन घ्या. आता इथे पहा न्यूमरेटर मधला 16 तर आपण बाहेर काढलेला आहे, मग इथे रिमेनिंग काय आहे 8 आहे. सो 8 अपॉन बी क्यूब राईट करून घेतलं. आता हे पहा जर आपण या 16 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला हेच आन्सर मिळणार आहे. येते ना लक्षात तुम्हाला. आपण काय केलंय फक्त यांच्या दोघांमधला दोन्ही टर्म्स मधला 16 कॉमन म्हणून ब्रॅकेटच्या बाहेर ठेवून दिलेला आहे आपल्या कन्व्हिनियन्ससाठी. आता पहा इथे a क्यूब एकटा शिल्लक राहिलेला आहे फर्स्ट टर्म मध्ये आणि सेकंड टर्म पहा बरं. सेकंड टर्म मध्ये जो क्यूब आहे तो डिनॉमिनेटरचा आहे. आता न्यूमरेटरला आपण क्यूब करू शकतो का, तर हो, का नाही करू शकत. इथे 8 आलेला आहे आणि 8 चा क्यूब रूट आहे 2. सो 8 च्या जागी आपण क्यूब ऑफ 2 राईट करू शकतो. चला हे पहा नेक्स्ट स्टेप मध्ये अशा प्रकारे आपण राईट करणार a क्यूब मायनस 2 क्यूब अपॉन b क्यूब. आता जो हा क्यूब आहे सेकंड टर्म मधला तो कॉमन म्हणून आपण बाहेर काढू शकतो की नाही. चला नेक्स्ट स्टेप मध्ये काढूया. हे पहा अशा प्रकारे येणार. आला 3 जो क्यूब आहे हा जो पॉवर 3 आहे ते आपण कॉमन म्हणून बाहेर काढली. आता ही जी पॉवर आहे ती न्यूमरेटरची पण आहे आणि डिनॉमिनेटरची पण आहे. आता पहा क्वेश्चन आपला आणि हा मॉडिफाय केलेला आपला क्वेश्चन आहे की नाही सेम. दोन्ही टर्म्सची पॉवर काय आहे क्यूब आहे. सो इथे a क्यूबच्या जागी आहे a क्यूब ओनली आणि b क्यूबच्या जागी आहे 2 अपॉन b क्यूब आहे. सो चला सॉल्व्ह करायला घेऊयात. क्वेश्चन आपण मॉडिफाय केलेला आहे. त्याही आधी a च्या जागी काय आहे तर a आहे आणि b च्या जागी काय आहे 2 अपॉन b आहे. ते राईट करून घेतलं. आता a क्यूब म्हणजेच काय आहे a क्यूब आहे. सो राईट करूयात. पण हा जो 16 आहे ना तो विसरायचा नाही हा. जो आपण कॉमन काढलेला आहे बाहेर तो ऍज इट इज शेवटपर्यंत बरोबर राहणार आहे. तो काहीही करणार नाही, चुपचाप बसून राहणार आहे. त्याला फक्त बरोबर ठेवायचं आहे बॉडीगार्ड सारखं. हो चला. सो 16 इथे ठेवलेला आहे. a क्यूब म्हणजे काय आहे a क्यूब राईट करूयात. मायनस b क्यूब म्हणजे काय आहे 2 अपॉन b द होल क्यूब आहे. राईट केलं. इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट पहा. त्याही आधी हा जो 16 आहे तो ऍज इट इज राईट केला. फर्स्ट ब्रॅकेट पहा a मायनस b. सो a मायनस b. सो a येणार इथे मायनस b म्हणजे 2 अपॉन b. सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर म्हणजेच a चा स्क्वेअर प्लस a इंटू b. a इंटू b म्हणजेच a इंटू 2 अपॉन b प्लस b चा स्क्वेअर. b म्हणजे 2 अपॉन b आहे की नाही. सो 2 अपॉन b द होल स्क्वेअर. चला सेकंड स्टेप मध्ये काय करणार आता 16 ऍज इट इज येणार आणि फर्स्ट ब्रॅकेट मध्ये पहा काही सॉल्व्ह करू शकतोय का, लाईक टर्म्स आहेत का नाही. सो ऍज इट इज राईट करा, कॉपी करा. आता इथे सेकंड ब्रॅकेट मध्ये पहा a स्क्वेअर प्लस a इंटू 2 अपॉन b. आता इथे a स्क्वेअर ऍज इट इज खाली राईट करणार. त्यानंतर प्लसचं साइन. इथे पहा इथे a ला काहीच डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 डिनॉमिनेटर आपण घेतो हो की नाही. आणि न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करतो, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर मल्टिप्लाय करतो. सो कसं येणार हे a इंटू 2 काय येणार 2a आणि 1 इंटू b काय येणार b ओनली. सो चला नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूया. a स्क्वेअर ऍज इट इज त्यानंतर प्लसचं साइन आणि a इंटू 2 2a आणि 1 इंटू b b ओनली. त्यानंतर प्लसचं साइन स्क्वेअर 2 चा पण b चा पण. सो 2 चा स्क्वेअर 4 आणि b चा स्क्वेअर b स्क्वेअर. आता पुढे आणखी आपण याला सॉल्व्ह करू शकत नाही. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. x प्लस y द होल क्यूब मायनस x मायनस y द होल क्यूब. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करणार बरं. तोच फॉर्म्युला आपल्याला यूज करता येणार आहे का जो आपण क्वेश्चन नंबर 1 मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी यूज केला होता. तर हो हे पहा कोणता फॉर्म्युला होता तो तर a क्यूब मायनस b क्यूब आणि हा त्याचा एक्सपान्शन फॉर्म. आता हा आपल्याला दिलेला जो क्वेश्चन आहे तो या फॉर्म मध्ये आहे का a क्यूब मायनस b क्यूब. हे पहा इथे क्वेश्चनला व्यवस्थित ऑब्झर्व करा. इथे काय दिलेलं आहे x प्लस y द होल क्यूब हो की नाही आणि इथे काय आहे a क्यूब म्हणजेच a च्या जागी काय आहे a च्या जागी आहे x प्लस y आणि b च्या जागी काय आहे इथे पहा मायनसचं साइन आहे मध्ये आणि b च्या जागी काय दिलेलं आहे x मायनस y. आलं लक्षात. सो हा सेम फॉर्म्युला यूज करून आपण या क्वेश्चनचे आन्सर सुद्धा फाइंड आउट करू शकतो. हे पहा a क्यूबच्या जागी दिलेला आहे x प्लस y द होल क्यूब मायनसचं साइन त्यानंतर b क्यूबच्या जागी दिलेला आहे x मायनस y द होल क्यूब. चला तर मग फॉर्म्युला यूज करून आपण आपल्या क्वेश्चनच्या फायनल आन्सर पर्यंत पोहोचूयात. पण त्याही आधी आपल्याला काय राईट करावं लागणार आहे की a च्या जागी क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे आणि b च्या जागी क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे. सो राईट करूयात. हियर a इज इक्वल टू काय आहे a च्या जागी काय आहे x प्लस y आहे
आणि बी च्या जागी आहे एक्स मायनस वाय. फॉर्म्युलानुसार व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. ए क्यूबच्या जागी काय आहे क्वेश्चन मध्ये एक्स प्लस वाय द होल क्यूब आहे, मायनसचं साइन. बी क्यूबच्या जागी काय आहे एक्स मायनस वाय द होल क्यूब इज इक्वल टू काय येणार आहे. आता फर्स्ट ब्रॅकेट मध्ये काय ए मायनस बी. सो फर्स्ट ब्रॅकेट ड्रॉ करून घेऊयात. ए मायनस बी की नाही, मग ए ची काय व्हॅल्यू आहे एक्स प्लस वाय. सो एक्स प्लस वाय. त्यानंतर हे जे मायनसचं साइन आहे ते ऍज इट इज येणार आणि बी ची व्हॅल्यू आता सबस्टिट्यूट करायची आहे आपल्याला. बी म्हणजे काय आहे एक्स मायनस वाय. एक्स मायनस वाय. आता सेकंड ब्रॅकेट घेऊयात. ए स्क्वेअर. ए म्हणजे काय आहे एक्स प्लस वाय. सो एक्स प्लस वाय द होल स्क्वेअर. अशा प्रकारे आपल्याला राईट करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे ए च्या जागी काय राईट करणार आहोत आपण एक्स प्लस वाय. येते ना लक्षात. आता प्लसचा साइन फॉर्म्युलानुसार ऍज इट इज राईट करून घ्या. ए बी. ए बी म्हणजे काय आहे ए इंटू बी आहे. सो ए काय आहे एक्स प्लस वाय इंटू बी म्हणजे काय आहे एक्स मायनस वाय. इथे राईट करून घेतलं. आता हे प्लसचं साइन देऊन घ्या बरं ऍज इट इज. पुढे काय आहे बी स्क्वेअर. बी म्हणजे काय आहे एक्स मायनस वाय. सो एक्स मायनस वाय द होल स्क्वेअर. झाल्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून झालेल्या आहेत. आता ब्रॅकेट्स सॉल्व्ह करून घेऊयात. सो फर्स्ट ब्रॅकेट कशा प्रकारे सॉल्व्ह करणार आपण. आता एक्स प्लस वाय ऍज इट इज येणार, पण आता हे पहा इथे मायनसचा साइन आहे आणि ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस वाय आहे. याचाच अर्थ काय आहे हे जे मायनसचं साइन आहे ना ते ब्रॅकेट संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होत आहे. मग आता एक्सचं काय साइन आहे प्लस, हो की नाही. सो मायनस प्लस काय होतं मायनस. सो मायनसचं साइन येणार. त्यानंतर ना हा जो एक्स आहे तो राईट करून घ्या आणि मायनस इंटू मायनस काय होतं मायनस इंटू मायनस होतं प्लस आणि त्यानंतर हे वायचं साइन. सॉरी त्यानंतर हा वाय ऍज इट इज. आता सेकंड ब्रॅकेट घेऊया सॉल्व्ह करायला. आता इथे पहा सेकंड ब्रॅकेट मध्ये काय आहे एक्स प्लस वाय द होल स्क्वेअर. आता असं पाहिल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म्युला आठवतोय का. आपण खूप आधी हा फॉर्म्युला अभ्यासलेला होता. हे पहा ए प्लस बी द होल स्क्वेअर असं जेव्हा येतं तेव्हा त्याचा एक्सपान्शन फॉर्म कसा होतो तर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आठवलं ना. मग आता इथे हे पहा एक्सच्या जागी एक्स कोणाच्या जागी आहे ए च्या जागी आहे आणि प्लसचं साइन आहे. त्यानंतर वाय कोणाच्या जागी आहे तर बी च्या जागी आहे, हो ना. मग आता एक्स प्लस वाय द होल स्क्वेअर याचा एक्सपान्शन फॉर्म कसा येणार आहे. याला कसं आपण ओपन करणार या ब्रॅकेटला तर अशा प्रकारे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. फक्त काय करायचे आपल्याला ए च्या जागी काय आहे एक्स आहे आणि बी च्या जागी काय आहे आपल्याकडे वाय आहे. सो ए च्या जागी एक्स टाकायचंय आणि बी च्या जागी वाय टाकायचंय. इतकाच काय तो फरक करायचा आहे. चला मग इथे काय दिलेलं आहे ए स्क्वेअर ना, मग इथे काय येणार आहे एक्स स्क्वेअर कारण ए च्या जागी काय आहे एक्स आहे. त्यानंतर प्लसचं साइन फॉर्म्युलानुसार ऍज इट इज. त्यानंतर 2ab आहे 2ab मधला 2 राईट केला. ए म्हणजे काय आहे एक्स, बी म्हणजे काय आहे वाय. त्यानंतर प्लसचं साइन दिलं. आता बी स्क्वेअर बी म्हणजे काय आहे वाय म्हणजे वायचा स्क्वेअर झालं. आता हे जे ब्रॅकेट आहे ते आपलं ओपन करून झालेलं आहे. त्यानंतर हे प्लसचं साइन देऊयात इथे. हे पहा इथे प्लसचं साइन दिलं. आता हे पहा आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे एक्स प्लस वाय. त्यानंतर सेकंड ब्रॅकेट मध्ये एक्स मायनस वाय. इथे पहा ए प्लस बी इंटू ए मायनस बी. एक्सपान्शन फॉर्म काय होतो त्याचा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर. मग इथे आपल्याकडे काय आहे ए च्या जागी आहे एक्स आणि बी च्या जागी काय आहे वाय. सो हा फॉर्म्युला इथे आपण आता यूज करू शकतो. चला यूज करूयात. काय येणार मग एक्सपान्शन फॉर्म ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए च्या जागी काय आहे आपल्याकडे एक्स आहे आणि बी च्या जागी काय आहे आपल्याकडे वाय आहे. म्हटल्यावर काय येणार आहे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. चला आता हे दोन ब्रॅकेट सॉल्व्ह करून झाले ओपन करून झाले. आता नेक्स्ट प्लसचा साइन देऊन घेऊयात. आता एक्स मायनस वाय द होल स्क्वेअर. आता हा जो फॉर्म्युला आहे म्हणजे याच्यासाठी लागणारा फॉर्म्युला याप्रमाणेच आहे की नाही. इथे काय होतं ए प्लस बी द होल स्क्वेअर याच सारखा ट्विन फॉर्म्युला आपण अभ्यासला होता. कोणता हे पहा हा ए मायनस बी द होल स्क्वेअर. काय फरक असतो फक्त जे लेटर्स असतात और नंबर्स असतात ते सेम असतं, बाकीचं सगळं सेम असतं. चेंज काय होतं तर इथलं साइन चेंज होतं एवढाच काय तो फरक होतो.
सो इथे आपल्याला मायनसचं साईन द्यायचंय. ए च्या जागी काय राईट करणार आपण एक्स आणि बी च्या जागी काय राईट करणार वाय. सो चला ए च्या जागी एक्स लक्षात ठेवायचंय. ए च्या जागी एक्स जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर इथे छोट्याशा अक्षरमध्ये तुम्ही पेन्सिलने राईट करून घेतलं तरी चालणार आहे. आता खूप सारे फॉर्म्युले आपल्याला इथे युज करायचे आहेत, हो की नाही. सो गडबड करायची नाहीये, गोंधळ करायचा आणि कन्फ्युज तर अजिबात व्हायचं नाहीये. आणि ज्याप्रमाणे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की सगळे फॉर्म्युले जे आहेत ते एका पेपरवर व्यवस्थित राईट करून घ्यायचे आहेत. भिंतीवर जिथे तुम्ही अभ्यास करायला बसता तिथे भिंतीवर चिटकवायचंय. रोज ते फॉर्म्युले एकदा तरी रिवाइज करायचे आहेत. तुम्ही एकदा तरी जर ते रोज फॉर्म्युले रिवाइज केले तर खूप सहजरित्या तुमच्या लक्षात राहणार आहेत आणि या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये आल्यावर अजिबात भीती वाटणार नाही. उलट मी तर म्हणेन की तुम्हाला मजा येईल, कारण तुमचे सगळे फॉर्म्युले लर्न आहेत आणि मग खूप गंमत येणार तुम्हाला हे अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला आणि अजिबात चुकणार नाही. आउट ऑफ मार्क्स तुमच्या खिशात असणार आहेत. चला आता ए स्क्वेअर आहे की नाही म्हटलं इथे आपल्याला काय राईट करायचंय एक्स स्क्वेअर, त्यानंतर मायनसचं साईन. हा जो 2 आहे फॉर्म्युला मधला तो ऍज इट इज. ए च्या जागी एक्स, बी च्या जागी वाय, त्यानंतर प्लसचं साईन आणि बी स्क्वेअर, बी च्या जागी काय वाय, सो वायचा स्क्वेअर. झालं, खुश. सगळं सॉल्व्ह करून झालेलं आहे. आता पुढे आणखीन सॉल्व्ह करायचे आपल्याला. स्टेप बाय स्टेप करत जाऊयात. पण जे महत्वाचं काम होतं फॉर्म्युला युज करणं, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणं ते कम्प्लीट झालेलं आहे. आता सॉल्व्हिंग पार्ट आलेला आहे. हे पहा आता इथे प्लस एक्स आहे आणि इथे मायनस एक्स आहे. प्लस मायनस काय होतं 0 येतं आन्सर. सो एक्स हा एक्स आणि हा मायनस एक्स कट होऊन जाणार आणि इथे पहा आता इथे प्लस म्हटल्यावर ऍड होणार. सो 1y प्लस 1y किती येणार 2y. सो इथे राईट करूयात 2y. फर्स्ट ब्रॅकेट आपलं कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेलं आहे. आता सेकंड ब्रॅकेट पाहूया. हे पहा सेकंड ब्रॅकेट मध्ये इथे आहे 2xy प्लस 2xy आणि इथे आहे मायनस 2xy. सो हे कट होऊन जाणार. आणखी काही कट होते का पहा बरं. हो, आणखी सुद्धा कट होत आहे. इथे आहे मायनस वाय स्क्वेअर, इथे आहे मायनस वाय स्क्वेअर, इथे आहे प्लस वाय स्क्वेअर. सो हे दोन्ही इथे कट होऊन जाणार. आणखी काय कट होत आहे का तर नाही, आणखी काही कट होत नाही. आता कट होते का ते कसं चेक करायचं सायन्स वरून. लाईक टर्म्स पाहायच्या आणि त्यांच्या सायन्स पाहायच्या. प्लस मायनस असेल तर त्यांना कट करून टाकायचं. सो इथे रिमेनिंग जे आहे ते आपण इथे खाली राईट करून घेऊयात. काय काय रिमेनिंग आहे. सो एक्स स्क्वेअर आणि इथे एक्स स्क्वेअर. सो किती झाले आणि इथे सुद्धा एक्स स्क्वेअर आहे. हे पहा. सो 3x स्क्वेअर आहेत. हा 1 हा 2 आणि हा 3. साईन तिघांचेही प्लस आहेत. सो इथे काय येणार आहे 3x स्क्वेअर. त्यानंतर आणखी काय आहे वाय स्क्वेअर आहे, हो ना. याच्या जोडीला आणखी कोणता वाय स्क्वेअर आहे का तर नाही. म्हटलं इथे वाय स्क्वेअरचं साईन आहे प्लस. सो इथे देणार आपण प्लस वाय स्क्वेअर. आता इथेच आन्सर आपलं स्टॉप करायचं नाहीये, पुढे सुद्धा सॉल्व्ह करायचंय. हे पहा इथे 2y मल्टिप्लाय होतोय संपूर्ण ब्रॅकेटला. आपल्याला काय करायचं सिम्प्लिफाय करायला सांगितलंय की नाही. शेवटपर्यंत जिथपर्यंत आपल्याला सॉल्व्ह करता येते तिथपर्यंत आपल्याला सॉल्व्ह करत जायचं आहे. चला मग मल्टिप्लाय करून घेऊया तिथे. सो 2y इंटू 3x स्क्वेअर, त्यानंतर हे प्लसचं साईन ऍज इट इज द्यायचं. मग 2y इंटू वाय स्क्वेअर. चला सॉल्व्ह करून घेऊयात. आता इथे हे पहा 2y म्हणजेच काय तर 2 इंटू वाय आहे आणि 3x स्क्वेअर म्हणजे काय आहे 3 इंटू एक्स स्क्वेअर आहे. आता हे तुम्ही नाही राईट केलं असं तरी चालेल, तुम्हाला समजण्यासाठी मी राईट करते. आता इथे पहा 2y याचाच अर्थ काय आहे 2 इंटू वाय आहे, बरोबर. आता पहा जे नंबर्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करा. सो हे पहा इथे आपण हे आधी सॉल्व्ह करूयात. प्लस साईन इथे लक्षात ठेवायचंय. जिथे प्लस साईन आहे तो वेगळा पार्ट, जिथे मल्टिप्लिकेशनचे साईन्स आहेत तो एक पार्ट. प्लस आलं किंवा मायनस आलं की तो पार्ट सॅग्रिगेशन होतं ते. सो इथे आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. सो 2 इंटू 3 किती झाले 6. राईट करूया तिथे 6. त्यानंतर ना y इंटू एक्स स्क्वेअर. सो इथे काय येणार आहे आपण आधी एक्स स्क्वेअर राईट करूयात. एक्स स्क्वेअर इंटू वाय. आता पहा हे प्लसचं साईन देऊन घ्यायचं आहे आणि आता इथे मल्टिप्लिकेशन मग आता हे सॉल्व्ह करायचं हा पार्ट. सो 2 ला मल्टिप्लाय करायला कोणताच नंबर नाहीये. सो 2 1 जार 2 ऍज इट इज येणार आणि इथे पहा इथे 1y आणि इथे किती वाय आहेत 2y आहेत, हो की नाही. सो y इंटू वाय स्क्वेअर. टोटल किती वाय झाले 3 झाले ना. सो 3 काय झाली या y ची पॉवर झाली. जेव्हा आपण ऍड करत असतो तेव्हा हे पहा इथे आपण ऍडिशन केलं की नाही 2y हा 1y प्लस 1y किती झाले 2y. पण इथे पहा इथे या y ची किती पॉवर आहे 1 टाइम y आहे ना. सो या y ची पॉवर आहे 1, या y ची पॉवर आहे 2. सो पॉवर आपल्याला ऍड करायची असते आणि जो बेस आहे तो ऍज इट इज राईट करायचा असतो.
सो y ची पॉवर किती येणार आहे इथे क्यूब 3. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. आता आपण सॉल्व्ह करायला घेऊयात हा सेकंड सब क्वेश्चन. व्यवस्थित लक्ष द्या. इथे या सेकंड सब क्वेश्चन मध्ये बरंच आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे कारण इथे कोइफिशियंट आहे, व्हेरिएबल्स आहेत. सो लक्षपूर्वक आपल्याला सॉल्व्ह करायचंय. अजिबात लक्ष इकडे तिकडे डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाहीये. सो हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा आपल्याला हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. याचबरोबर आणखी सुद्धा फॉर्म्युले यूज करायला लागणार आहेत. सो इथे लक्षात घ्या a क्यूबच्या जागी काय आहे, a क्यूबच्या जागी आहे 3a + 5b द होल क्यूब. त्यानंतर मायनसचं साइन ऍज इट इज आहे क्वेश्चन मध्ये. आणि b क्यूबच्या जागी काय आहे 3a - 5b द होल क्यूब. येते लक्षात. सो फॉर्म्युलानुसार आपला क्वेश्चन आहे त्यानुसार आपण आता काय करायचं आहे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत. पण त्याही आधी आपण काय राईट करून घेणार आहोत की a च्या जागी काय दिलेलं आहे आणि b च्या जागी काय दिलेलं आहे. म्हणजे फॉर्म्युला मध्ये आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला इझी जातं. सो हियर a इज इक्वल टू आहे 3a + 5b आणि b इज इक्वल टू आहे 3a - 5b. चला आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. a क्यूबच्या जागी काय आहे क्वेश्चन मध्ये ते राईट करून घेऊयात. मायनसचा साइन त्यानंतर आणि b क्यूबच्या जागी काय आहे हे 3a - 5b द होल क्यूब इज इक्वल टू. आता एक्सपान्शन फॉर्म कसा होतो तर फर्स्ट ब्रॅकेट मध्ये a - b फर्स्ट ब्रॅकेट ड्रॉ करून घेऊयात. a - b a म्हणजे काय आहे 3a + 5b त्यानंतर मायनसचं साइन आणि b म्हणजे काय 3a - 5b. येते लक्षात तुमच्या. आता सेकंड ब्रॅकेट पहा. फॉर्म्युला मध्ये फर्स्ट ब्रॅकेटच्या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करून घेतलेल्या आहेत. सेकंड ब्रॅकेट ड्रॉ केलं. सेकंड ब्रॅकेट मध्ये काय काय दिलेलं आहे त्यानुसार व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. व्यवस्थित लक्ष द्यायचंय. अजिबात डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही आणि कन्फ्युज तर मुळीच व्हायचं नाही. a² a ची काय व्हॅल्यू आहे 3a + 5b म्हणजे a² दिलाय की नाही फॉर्म्युला मध्ये आपल्याला. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे आता इथे 3a + 5b द होल स्क्वेअर करावं लागणार कारण a च्या जागी आपल्याकडे काय आहे 3a + 5b. आता नेक्स्ट प्लसचं साइन ऍज इट इज a × b. सो a × b. सो 3a + 5b × 3a - 5b. त्यानंतर फॉर्म्युला मध्ये आहे प्लसचं साइन राईट करून घेतलं ऍज इट इज आणि b². सो b² म्हणजे 3a - 5b द होल स्क्वेअर. व्हॅल्यूज आपल्या सबस्टिट्यूट करून झालेल्या आहेत. पण आता इथे आपल्याला जास्त सतर्क राहण्याची गरज आहे. अजिबात डिस्ट्रॅक्ट होऊ नका आणि कन्फ्युज तर अजिबात होऊ नका. आता इथून पुढे आपल्याला जरा आणखी सुद्धा फॉर्म्युले यूज करावे लागणार आहेत. पण त्याही आधी फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊयात. सो फर्स्ट ब्रॅकेट मध्ये काय आहे आता आपल्याला काय करायचंय हे जे आतले ब्रॅकेट्स आहेत ना ते ओपन करायचे. मग कशा प्रकारे ओपन करणार हे पहा. 3a + 5b ऍज इट इज येणार. त्यानंतर हे जे मायनसचं साइन आहे ना ते तुम्हाला माहित आहे संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होत असतं. सो आता इथे पहा 3a त्याचा साइन काय आहे पॉझिटिव्ह नंबर आहे म्हणजे प्लस साइन आहे. सो मायनस प्लस काय होत असतं मायनस म्हणून इथे साइन येणार आहे मायनसचं. त्यानंतर इथे 3a ऍज इट इज. आता पहा इथे मायनस × मायनस काय होतं प्लस. सो प्लस 5b. अशा प्रकारे आपण हे जे आतले ब्रॅकेट्स आहेत ते सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. आता सेकंड ब्रॅकेट सॉल्व्ह करायला घेऊयात. आता इथे पहा 3a + 5b द होल स्क्वेअर. आता इथे असं पाहिल्यानंतर लगेचच तुम्हाला फॉर्म्युला आठवला पाहिजे हा वाला. सो इतके तुमचे फॉर्म्युले व्यवस्थित पक्के झाले पाहिजेत, लर्न झाले पाहिजेत. आता इथे पहा a च्या जागी काय आहे 3a प्लसचं साइन आहे. त्यानंतर b च्या जागी काय आहे 5b आणि द होल स्क्वेअर ऍज इट इज आहे म्हटल्यावर आपण या ब्रॅकेटला कसे ओपन करणार तर या फॉर्म्युलानुसार. सो फॉर्म्युलानुसार आपण व्हॅल्यूज आता सबस्टिट्यूट करून घेऊयात. फॉर्म्युला काय सांगतोय a². a म्हणजे काय आहे a म्हणजे आहे 3a. सो 3a द होल स्क्वेअर. त्यानंतर प्लसचं साइन. त्यानंतर ना आहे 2. सो राईट केला 2. a × b. a म्हणजे काय आहे आता इथला a नाही पाहायचा. आपण हे ब्रॅकेट सॉल्व्ह करतोय की नाही आणि या ब्रॅकेटमध्ये a ची व्हॅल्यू आहे 3a आणि b ची व्हॅल्यू आहे 5b. सो लक्षात ठेवायचंय. सो 2 इथे राईट करून घेतला. a म्हणजे काय आहे 3a × b. b म्हणजे काय आहे 5b. त्यानंतर फॉर्म्युला मध्ये आहे प्लसचं साइन देऊन घेतलं. आता आहे b². b म्हणजे आहे 5b. सो 5b द होल स्क्वेअर. आता हे ब्रॅकेट आपलं ओपन करून झालेलं आहे. प्लसचं साइन देऊन घेऊयात आणि हे पुढचं आपण सॉल्व्ह करायला घेऊयात. हे प्लस साइन इथे दिला
आणि आता पुढे सॉल्व्ह करायला घेऊयात. 3a प्लस 5b इंटू 3a मायनस 5b हे पाहिल्यानंतर तुम्हाला काय आठवतंय? हे पहा, इथे ज्या टर्म्स आहेत त्या सेम आहेत, हो की नाही? फक्त इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे आणि सेम टर्म्स मल्टिप्लाय होत आहेत. सो याचा फॉर्म्युला आठवला का तुम्हाला? हे पहा, अशा प्रकारे a प्लस बी इंटू a मायनस बी काय होतं? a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो चला सॉल्व्ह करून घेऊयात. कशा प्रकारे राईट करणार मग? a म्हणजे काय आहे? a म्हणजे आहे 3a आणि b म्हणजे काय आहे? 5b. सो 3a स्क्वेअर 3a द होल स्क्वेअर मायनस 5b द होल स्क्वेअर असं येणार. सो 3a द होल स्क्वेअर मायनस 5b द होल स्क्वेअर. हे सॉल्व्ह करून झालं. आता प्लसचं साइन देऊन घेऊयात आणि हा पुढचा पार्ट सॉल्व्ह करायला घेऊयात. आता इथे हे पहा 3a मायनस 5b द होल स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण कुठे यूज केला? जेव्हा 3a प्लस 5b द होल स्क्वेअर होतं तेव्हा. मग आता याचाच ट्विन फॉर्म्युला, याचाच जुळा भाऊ कोणता आहे? तर हा वाला, फक्त मायनसचं साइन आहे, हो की नाही? इथे प्लसचं साइन आहे आणि इथे मायनसचं साइन आहे. थोडासाच फरक असतो की नाही जुळ्या भावांमध्ये, ट्विन ब्रदर्स मध्ये और ट्विन सिस्टर्स मध्ये. मग त्याचप्रमाणे इथे या फॉर्म्युलामध्ये सुद्धा थोडासाच फरक आहे, बाकी सगळं सेम आहे. इथे फक्त मायनसचं साइन आहे. चला तर मग फॉर्म्युलानुसार व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेऊयात. सो कशा प्रकारे येणार आहे? a स्क्वेअर, a च्या जागी काय आहे? 3a. सो 3a द होल स्क्वेअर, त्यानंतर मायनसचं साइन देऊन घेतलं. पुढे आहे 2. सो 2 ऍज इट इज राईट केला. a इंटू b, a म्हणजे आहे 3a. सो 3a इंटू b, b म्हणजे आहे 5b. सो इंटू 5b. पुढे आहे प्लसचं साइन देऊन घ्या. आता b स्क्वेअर, b स्क्वेअर म्हणजेच b ची काय व्हॅल्यू आहे? 5b. सो 5b द होल स्क्वेअर. झालं, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून झालेले आहेत, सगळे फॉर्म्युले यूज करून झालेले आहे. आता आपला सॉल्व्हिंग पार्ट आलेला आहे. चला सॉल्व्ह करायला घेऊयात. आता इथे पहा, इथे आहे 3a, फर्स्ट ब्रॅकेट ऑब्झर्व करा. 3a पॉझिटिव्ह आहे की नाही आणि इथे मायनसचा साइन आहे. प्लस मायनस काय होतं? कट होऊन जातात. सो इथे आपण कट करून टाकूयात. आणि इथे पहा 5b प्लस 5b किती होणार? लाईक टर्म्स आहेत ना, इथे b आहे, इथे b आहे. सो 5 प्लस 5 10. सो 10b येणार इथे आपले आन्सर फर्स्ट ब्रॅकेटचे. आता सेकंड ब्रॅकेट सॉल्व्ह करायला घेऊयात. सेकंड ब्रॅकेट मध्ये पहा, इथे आहे 3a द होल स्क्वेअर, म्हणजे हा जो स्क्वेअर आहे तो 3 चा पण आहे आणि a चा पण आहे. सो 3 3 जार 9, 3 चा स्क्वेअर काय? 9. हे पहा, त्याही आधी आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय आधी. येते लक्षात? हा जो पार्ट आपण हे जे ब्रॅकेट इथं सॉल्व्ह केलं होतं फॉर्म्युलानुसार, सो आधी आपल्याला हे ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. चला, सो इथे 9a स्क्वेअर, त्यानंतर प्लसचं साइन. आता हे पहा, इथे 2 आहे, ब्रॅकेट मध्ये 3a, सेकंड ब्रॅकेट आहे 5b. इथे कोणतंच साइन नाहीये प्रत्येकाच्या मध्ये, याचाच अर्थ मल्टिप्लिकेशनचा साइन आहे. तुम्ही अशा प्रकारे पेन्सिलने छोट्या छोट्या अक्षरामध्ये राईट करू शकता. 2 इंटू 3a म्हणजे 3 इंटू a, त्यानंतर कोणतंच साइन नाही, मग मल्टिप्लिकेशन. त्यानंतर 5b म्हणजेच 5 इंटू b. सो 2 3 जार 6, 6 5 जार किती? 30. सो 30 येणार इथे आणि त्यानंतर a इंटू b काय येणार? ab. झालं हे सॉल्व्ह करून इथलं. आता हे जे प्लसचं साइन आहे ते इथे देऊन घ्या. आता पहा 5b द होल स्क्वेअर, म्हणजे स्क्वेअर 5 चा पण आणि b चा पण. 5 चा स्क्वेअर किती? 25. सो 25 आणि b चा स्क्वेअर b स्क्वेअर ओनली. आता हे प्लसचं साइन देऊन घ्या आणि आता आपल्याला काय सॉल्व्ह करायचंय? 3a द होल स्क्वेअर. आता 3a द होल स्क्वेअर म्हणजे काय? हा जो स्क्वेअर आहे तो 3 चा पण आणि a चा पण. सो 3 चा स्क्वेअर 9 आणि a स्क्वेअर, त्यानंतर मायनसचं साइन. आता हे पहा, हे सॉल्व्ह करा. 5b द होल स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर किती? 25 आणि b स्क्वेअर, त्यानंतर प्लसचं साइन देऊन घेऊयात आणि आता पुढचं हे हा पार्ट सॉल्व्ह करून घेऊयात. आता सेम या पार्टचे जसे आन्सर्स आले होते त्याचप्रमाणे आन्सर येणार आहेत, फक्त इथे जे मायनसचं साइन आहे ते व्यवस्थित चेक करायचं आहे. आता हे पहा, 3a द होल स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर किती? 9 आणि a स्क्वेअर, त्यानंतर मायनसचं साइन. आता हे पहा, इथे काय येणार आहे? 2 इंटू 3 इंटू a अशा प्रकारे येणार की नाही. त्यानंतर मल्टिप्लिकेशनचं साइन आणि 5b म्हणजे 5 इंटू b. चला नंबरचे मल्टिप्लिकेशन करा. इथे सुद्धा काय येणार आहे? 30. 2 3 जार 6, 6 5 जार 30. सो 30 येणार इथे आणि a इंटू b ab. त्यानंतर हे झालं सॉल्व्ह करून. आता प्लसचं साइन देऊन घेऊयात आणि 5b द होल स्क्वेअर, म्हणजे 5 चा स्क्वेअर किती? 5 चा स्क्वेअर 25. सो 25 आणि b चा स्क्वेअर b स्क्वेअर ओनली. आता इथे खाली आपल्याकडे जागा नाहीये, सो आपण नेक्स्ट स्लाइड वर जाऊयात आणि सॉल्व्ह करून घेऊयात. हे पहा, ऍज इट इज कॉपी केलेलं आहे. आता पुढे कशा प्रकारे सॉल्व्ह करणार? आता इथे पहा, काही कट होतंय का? जरा चेक करा.
येस, कट होत आहे, हो की नाही? काय कट होत आहे हे पहा, इथे 30AB आहे, प्लस साइन आहे आणि इथे मायनस साइन आहे, -30AB. सो 30AB कट होणार. आणखी काही कट होतंय का? मायनस प्लस, येस, हे पहा हे कट होतील. लाईक टर्म्स शोधायच्या आणि त्यांच्या साइन्स पाहायच्या काय आहेत. मायनस प्लस असल्या की ते कट होणार. सो 25B² 25B² कट झालं. आणखी मायनस साइन कुठे तुम्हाला दिसतंय का? नाही. चला मग आता जे रिमेनिंग आहे ते ऍज इट इज आपण खाली कॉपी करून घेऊयात. सो ऍज इट इज आपण इथे खाली कॉपी करून घेतलेलं आहे. आता सॉल्व्ह करा. लाईक टर्म्स पहा. सो हे पहा, इथे 9A² 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 आणि हा जो 10B आहे तो ऍज इट इज इथे राईट करून घेऊया. ब्रॅकेट मध्ये 9 + 9 + 9 किती झालं? 27. सो 27A², त्यानंतर प्लस 25B². आता हा जो 10B आहे तो संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होत आहे. चला तर मग मल्टिप्लिकेशन करून घेऊया. सो 10B × 27A² उलट राईट केलं तरी चालेल, प्लस आता इथे 25B² × 10B. आता व्यवस्थित लक्षात घ्या, इथे तुमच्या सोयीसाठी तुमचा गोंधळ व्हायला नको म्हणून आपण एक स्टेप वाढवत आहोत. जिथे जिथे मल्टिप्लिकेशनचं साइन दिलेलं नाहीये तिथे तिथे मल्टिप्लिकेशनचं साइन देऊन घेऊया. सो हे पहा, आता 27A² म्हणजेच काय आहे तर 27 × A आहे, बरोबर. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे आणि 10B म्हणजे 10 × B आहे, त्यानंतर हे प्लसचं साइन. आता 25B² म्हणजे काय? 25 × B × B, त्यानंतर × 10B म्हणजे 10 × B. आता सोपं झालं. चला आता आपल्याला काय करायचंय, आधी हा वाला पार्ट सॉल्व्ह करायचाय, मग हे प्लसचं साइन आहे लक्षात ठेवायचं आणि मग हा वाला पार्ट सॉल्व्ह करायचा आहे. चला मग सॉल्व्ह करायला घेऊयात. हे पहा, 27 × 10 किती झालं? 270 आणि A² हे पहा किती A आहेत? 2A आहेत ना, मग A² × B. सो A²B झालं. इथे प्लसचं साइन देऊन घ्या आणि आता हा जो सेकंड पार्ट आहे तो सॉल्व्ह करा. 25 × 10 किती झाले? 250, बरोबर. आणि B किती टाइम्स मल्टिप्लाय होत आहे? इथे 3 टाइम्स की नाही, म्हणजे इथे B ची पॉवर किती येणार? 3 येणार. सो B³. आता आणखी पहा बरं, आणखी आपण याला सॉल्व्ह करू शकतो का? या दोन्हीही अनलाईक टर्म्स आहेत, सो आणखी आपण याला सॉल्व्ह करू शकत नाही. मग हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. आय होप तुम्हाला समजत आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. आता हा तर खूपच इझी क्वेश्चन आहे, इझी पीझी. काय दिलेला आहे? A + B ² आता इथे आपला हा जो नवीन फॉर्म्युला आपण अभ्यासलेला आहे तो यूज करता येणार नाहीये. इथे आपण या आधीच्या चॅप्टर मध्ये जो फॉर्म्युला यूज केला होता तो यूज करावा लागणार आहे. हे पहा, व्यवस्थित फॉर्म्युला पहा कोणता येईल? A + B ² वाला फॉर्म्युला येणार आहे. हा वाला एक्सपान्शन फॉर्म अशा प्रकारे येणार आहे. आता इथे तुम्हाला कन्फ्युज व्हायला होईल की कोणता फॉर्म्युला यूज करणार आपण, कारण हा पण एक फॉर्म्युला आहे A³ + B³, पण दोन्ही फॉर्म्युला मध्ये अंतर आहे. दोन्ही डिफरंट फॉर्म्युला आहेत. ज्यावेळी ⁻³ येतं तेव्हा हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि ज्यावेळी A³ वेगळा असतो प्लस B³ असतो अशा वेळी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो हा फरक व्यवस्थित समजून घ्या. चला सॉल्व्ह करायला घेऊयात. सो इथे आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहोत आणि पुढे यांच्यासाठी काय फॉर्म्युला यूज करणार का? तर नाही, यांच्यासाठी काय फॉर्म्युला बनलेलाच नाहीये. सो यांना ऍज इट इजच आपण राईट करत जाणार. चला आता इथे A च्या जागी Aच आहे आणि B च्या जागी Bच आहे. सो हा जो फॉर्म्युला आहे तो ऍज इट इज इथे खाली कॉपी केला तरी चालणार आहे. सो क्वेश्चन आपण इथे कॉपी डाऊन केलेला आहे आणि चला याला एक्सपांड करूयात. कशा प्रकारे करणार? तर अशा प्रकारे ऍज इट इज आपल्याला कॉपी करायचे, काही चेंजेस करायचे नाही, कारण A च्या जागी A आहे, B च्या जागी B आहे. किती सोपं आहे. सो चला फॉर्म्युला ऍज इट इज कॉपी करून घेतला. ओके, आता पुढे काय दिलंय? -A³ -B³. याला काहीच करू शकत नाही कारण हे ऑलरेडी सॉल्व्ह केलेलं आहे. पुढे आपण याला आणखी सॉल्व्ह नाही करू शकत, ब्रॅकेट मध्ये वगैरे दिलेलं नाहीये याला, हो की नाही. सो यांना सुद्धा ऍज इट इज आपण राईट करून घेणार. A³ - B³. आता पुढे पहा बरं, काही कट होतंय का? इथे मायनसचं साइन प्लसचं साइन चेक करा. लाईक टर्म्स. सो इथे आहे A³, इथे आहे A³. याचं साइन आहे प्लस, याचं साइन आहे मायनस. चला इथल्या इथे कट करून टाका. आता पहा, इथे B³, इथे B³. याचं साइन आहे प्लस, याचं साइन आहे मायनस. इथल्या इथे कट करून टाकलं. काय रिमेनिंग आहे आता इथे? आता इथे पहा, इथे गोंधळून जाऊ नका. या लाईक टर्म्स नाहीयेत. इथे A² आहे
आणि इथे बी चा स्क्वेअर आहे. ओके, सो ऍज इट इज आपल्याला हे राईट करून घ्यावं लागणार आहे. आता यांना आपण पुढे सॉल्व्ह करू शकतो का? तर नाही. मग हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. पाहिलं किती इझी आहे. चला नेक्स्ट पाहूयात. 4 नंबरला काय दिलेलं आहे. आता हे पहा, हा क्वेश्चन सुद्धा फार इझी आहे. इथे पी क्यूब मायनस पी प्लस 1 द होल क्यूब दिलेला आहे. सो इथे सुद्धा ए प्लस बी द होल क्यूबचा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. आणि पी क्यूब याला आपण काहीच नाही करू शकत, सो तो ऍज इट इज येणार. सो राईट करूयात. इथे ए च्या जागी काय आहे पी आणि बी च्या जागी काय आहे 1. सो व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करून घेऊयात. कशा प्रकारे येणार आहे. हा जो पी क्यूब आहे तो ऍज इट इज आपल्याला राईट करावा लागणार आहे. आणि आता हे जे ब्रॅकेट आहे ते फॉर्म्युलानुसार सॉल्व्ह करायला घेऊयात. सो ए क्यूब, ए च्या जागी काय आहे पी, सो पी क्यूब येणार इथे पी क्यूब. आता प्लसचा साइन ऍज इट इज, 3 ऍज इट इज, ए स्क्वेअर, ए म्हणजे पी आहे सो पी स्क्वेअर. आता इथे आपण इंटूचा साइन ऑलरेडी देऊन घेतलेला आहे. त्यानंतर इंटू बी, सो बी म्हणजे आहे 1, सो 1 प्लसचा साइन 3 ऍज इट इज, ए म्हणजे आहे पी, सो इंटू पी, बी म्हणजे आहे 1, सो 1 चा स्क्वेअर. त्यानंतर प्लसचा साइन आणि बी क्यूब, बी म्हणजे आहे 1, सो 1 क्यूब. ओके, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून झालेले आहेत. आता सॉल्व्ह करून घेऊयात. पी क्यूब ऍज इट इज येणार आणि आता ब्रॅकेट सॉल्व्ह करूयात. ब्रॅकेट सॉल्व्ह करते वेळी पी क्यूब ऍज इट इज येणार. त्यानंतर प्लसचा साइन. आता हे पहा, आपल्याला हा पार्ट सॉल्व्ह करायचा आहे. सो हे पहा हा पार्ट, 3 इंटू 1, 3 1 जार 1, सॉरी 3 1 जार 3, सो 3 येणार इथे आणि पी स्क्वेअर. त्यानंतर प्लसचं साइन. आता पुढे आपल्याला हा पार्ट सॉल्व्ह करायचा आहे. जिथे जिथे मल्टिप्लिकेशन आहे ते ते. आता हे पहा, 1 चा स्क्वेअर किती येतो 1च येतो, सो 3 1 जार 3, 3 राईट केला आणि हा जो पी आहे तो राईट करून घेऊया. पुढे प्लसचं साइन देऊन घ्या आणि 1 चा क्यूब, 1 क्यूब किती, क्यूब ऑफ 1 1. आता हा जो पी क्यूब आहे तो ऍज इट इज राईट करून घेऊयात. आणि इथे पहा, इथे आहे मायनसचा साइन. हे जे मायनसचं साइन आहे ते संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होत आहे. सो हे पहा, इथे आहे मायनस आणि पी क्यूबचं साइन काय आहे प्लस, सो काय येणार मायनस इंटू प्लस मायनस, सो मायनस पी क्यूब. आता पुढे मायनस इंटू प्लस, मायनस प्लस मायनस होतं, सो मायनस 3p स्क्वेअर. इथे पुन्हा मायनस प्लस काय होणार मायनस 3p. आता इथे मायनस प्लस काय होणार मायनस आणि हा 1. आता हे पहा, इथे पी क्यूब, इथे पी क्यूब, याचा साइन प्लस याचा साइन मायनस, सो हे होणार इथे कट. आता रिमेनिंग काय आहे यामध्ये लाईक टर्म्स आहेत का कोणत्या, तर नाही. सो याला ऍज इट इज आपण खाली राईट करून घेणार आणि हेच होणार आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला आता या प्रॅक्टिस सेट मधील लास्ट सब क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2 मधील लास्ट सब क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. पण जरा व्यवस्थित याला आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार आहे, कारण खूप सारे व्हेरिएबल्स आहेत, कोइफिशियंट्स आहेत, सो लक्ष द्यायचं आहे व्यवस्थित. क्वेश्चन व्यवस्थित ऑब्झर्व करा. कोणता फॉर्म्युला इथे आपण यूज करणार, तर हे पहा हा वाला फॉर्म्युला. का बरं, कारण हे पहा ए क्यूबच्या जागी आहे 3xy मायनस 2ab द होल क्यूब आणि बी क्यूबच्या जागी काय आहे, बी क्यूबच्या जागी आहे 3xy प्लस 2ab द होल क्यूब आणि हे जे मायनसचं साइन आहे ते ऍज इट इज इथे दिलेलं आहे. म्हणून आपण हा फॉर्म्युला इथे यूज करणार आहोत. चला तर मग इथे आपण राईट करून घेऊयात. ए च्या जागी काय आहे, हे पहा मी काय म्हणते, या बेस ए च्या जागी काय आहे, सो ए च्या जागी आहे 3xy मायनस 2ab आणि बी च्या जागी काय आहे 3xy प्लस 2ab. चला फॉर्म्युलानुसार व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेऊयात. सो हे पहा हा आहे आपला क्वेश्चन आणि याला आता एक्सपांड करूयात यानुसार. सो फर्स्ट ब्रॅकेट काय आहे, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये a मायनस बी, a मायनस बी, सो a ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करून घ्या. त्यानंतर मायनसचं साइन आणि बी ची व्हॅल्यू. ओके, आता सेकंड ब्रॅकेट, हे पहा हे जे सेकंड ब्रॅकेट आहे ते आणि यानुसार व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. ए स्क्वेअर, ए म्हणजे काय आहे 3xy मायनस 2ab, सो 3xy मायनस 2ab द होल स्क्वेअर. द होल स्क्वेअर का आपण राईट केलं, कारण इथे पहा ए चा स्क्वेअर आहे आणि ए ची काय व्हॅल्यू आहे ही वाली, म्हणून प्लस त्यानंतर ना ए इंटू बी, सो ए इंटू बी राईट करा ए ची व्हॅल्यू इथे आणि आता इंटू बी आहे ना, सो बी ची व्हॅल्यू इथे आपण राईट केली.
पुढे काय आहे प्लसचं साईन. आता बी स्क्वेअर, बी म्हणजे काय आहे 3xy प्लस 2ab. सो 3xy प्लस 2ab द होल स्क्वेअर. ओके, व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून झालेल्या आहेत. पण हे पहा, आता इथे हे जे फर्स्ट ब्रॅकेट आहे ते आपण आधी सॉल्व्ह करून घेऊयात. 3xy मायनस 2ab ऍज इट इज इथे राईट करून घेऊयात. आणि हे पहा, आता हे जे मायनसचं साईन आहे ते सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय होत आहे, मग साइन्स चेंज होणार. सो इथे आहे मायनस, इथे आहे प्लस, मायनस इंटू प्लस काय होतं मायनस, म्हणून इथे येणार मायनसचं साईन. आणि 3xy ऍज इट इज. आता इथे पहा, मायनस इंटू प्लस काय होणार मायनस, सो मायनस 2ab. आता सेकंड ब्रॅकेट इकडे, आता व्यवस्थित लक्ष द्या. सेकंड ब्रॅकेट ओपन केल्यानंतर इकडे पहा काय आहे 3xy मायनस 2ab द होल स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला इथे आपण यूज करू शकतो, आठवला का तुम्हाला? हे पहा, a मायनस बी द होल स्क्वेअर हा वाला फॉर्म्युला. a च्या जागी काय आहे इथे या ब्रॅकेटमध्ये 3xy, मायनसचं साईन आहे ऍज इट इज. त्यानंतर b च्या जागी काय आहे 2ab, हो की नाही? आणि द होल स्क्वेअर तर ऑलरेडी इथे आहेच आहे, म्हटल्यावर हा फॉर्म्युला आता इथे आपल्याला यूज करायला लागणार आहे. a च्या जागी काय आहे फॉर्म्युलानुसार, a च्या जागी आहे 3xy आणि b च्या जागी आहे 2ab, हो ना? सो चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. सो a स्क्वेअर, a म्हणजे आहे 3xy, सो 3xy द होल स्क्वेअर. त्यानंतर मायनसचा साईन, फॉर्म्युला सांगतो त्याप्रमाणे. त्यानंतर ना आहे 2, सो 2 राईट केला. त्यानंतर ना a इंटू b, a म्हणजे काय आहे 3xy, सो 3xy इंटू b, b म्हणजे आहे 2ab. ओके, झालं. आता पुढे काय प्लसचं साईन, b स्क्वेअर, b म्हणजे काय आहे 2ab, सो 2ab द होल स्क्वेअर. पुढे प्लसचं साईन. आणि आता हा पार्ट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आता याच्याकडे सुद्धा व्यवस्थित लक्ष द्या. इथे आपण एक फॉर्म्युला यूज करू शकतो, आठवला का तुम्हाला फॉर्म्युला? येस, व्हेरी गुड. कोणता फॉर्म्युला? a मायनस बी इंटू a प्लस बी, हो की नाही? हे पहा अशा प्रकारे. आता या ब्रॅकेटची आपण आदला बदल करू शकतो. आपण a मायनस बी आधी राईट करू शकतो आणि a प्लस बी नंतर राईट करू शकतो, चालतं. आन्सर मात्र आपलं हेच येणार. आपण 3 इंटू 5 केलं काय आणि 5 इंटू 3 केलं काय, प्रोडक्ट तर सेमच येतं की नाही? म्हटल्यावर इथे आपला आन्सर सुद्धा याच फॉर्म मध्ये येणार आहे, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता इथे a ची काय व्हॅल्यू आहे हे पहा, व्यवस्थित समजून घ्या. a च्या जागी काय आहे, a च्या जागी आहे 3xy आणि b च्या जागी काय आहे 2ab, हो की नाही? हे पहा, इथे आहे a मायनस बी आणि इथे आहे a प्लस बी. आणि a ची काय व्हॅल्यू आहे, a ची व्हॅल्यू आहे 3xy आणि b ची व्हॅल्यू आहे 2ab. सो चला, a स्क्वेअर म्हणजे 3xy द होल स्क्वेअर येणार इथे, मायनसचं साईन. आता b स्क्वेअर, b म्हणजे काय आहे 2ab, सो 2ab द होल स्क्वेअर. आता हा जो पार्ट आहे हा सॉल्व्ह करून घेऊयात. व्यवस्थित ऑब्झर्व करा. 3xy प्लस 2ab द होल स्क्वेअर, हे पहा याच प्रमाणे आहे, हो ना? मग हे सॉल्व्ह करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज केला होता, बरोबर. पण इथे मायनसचं साईन होतं, इथे काय आहे प्लसचं साईन. मग याचाच ट्विन फॉर्म्युला, जुळा भाऊ कोण आहे तर हा, हो ना? सो आता इथे आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. चला तर मग इथे राईट करूयात. आता इकडे जागा नाही, सो प्लसचं साईन. आता a स्क्वेअर, a म्हणजे काय आहे तर 3xy, हो ना? सो 3xy द होल स्क्वेअर. त्यानंतर प्लसचं साईन 2a इंटू b म्हणजेच 3xy इंटू 2ab प्लस b स्क्वेअर म्हणजेच 2ab द होल स्क्वेअर, ब्रॅकेट क्लोज. आता पुढे कशा प्रकारे करणार हे पहा. आता इथे रिमेनिंग काय काय आहे ते राईट करून घेऊयात. इथे आहे मायनसचा साईन, इथे आहे मायनसचा साईन, लाईक टर्म्स आहेत. सो 2 प्लस 2 काय झालं 4, सो 4ab मायनस 4ab. आता इथे आपण प्लस का केलं, कारण मायनस मायनस काय होतं प्लस होत असतं. सो 2 प्लस 2 काय झालं 4 आणि ab ऍज इट इज. साईन कोणतं येतं तर मोठ्या नंबरचं, इथे मोठा नंबर कोणतं नाहीच आहे, दोन्ही इक्वल आहेत, मग मायनसचं साईन ऍज इट इज येणार. सो मायनस 4ab. सेकंड ब्रॅकेट सॉल्व्ह करायला घेऊयात. आता कशा प्रकारे करणार, 3xy द होल स्क्वेअर. हा जो स्क्वेअर आहे तो सगळ्यांचा आहे ना, मग डिस्ट्रीब्यूट होतो तो. सो 3 चा स्क्वेअर 9, मग x चा स्क्वेअर y चा स्क्वेअर, मायनसचं साईन ऍज इट इज. आता इथे पहा 2 इंटू 3 इंटू x इंटू y आहे, हे पहा अशा प्रकारे, हो ना? 3xy म्हणजेच काय 3 इंटू x इंटू y आहे. त्यानंतर 2ab म्हणजे काय
तर 2 इंटू ए इंटू बी आहे आणि हे मल्टिप्लिकेशनचं साईन ऍज इट इज. चला मग नंबरचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. 2 इंटू 3 किती झाले 6. 6 इंटू 2 किती झाले 12. सो काय येणार हे पहा, हे सॉल्व्ह करतोय आता आपण. 12. आता पुढे ए इंटू बी ए बी आणि एक्स इंटू वाय एक्स वाय. सो ए बी एक्स वाय. 12 ए बी एक्स वाय. पुढे प्लसचं साईन ऍज इट इज. आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय. हा जो स्क्वेअर आहे तो सगळ्यांचा आहे, डिस्ट्रीब्यूट होतो. सो 2 चा स्क्वेअर काय 4. त्यानंतर ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लसचं साईन ऍज इट इज. पुढे हा पार्ट आता आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आता स्क्वेअर सगळ्यांचा आहे की नाही इथे. सो 3 चा स्क्वेअर 9, एक्स चा स्क्वेअर एक्स स्क्वेअर देन वाय स्क्वेअर. आता मायनसचं साईन. आता हा पण स्क्वेअर डिस्ट्रीब्यूट होणार. सो 2 चा स्क्वेअर 4. त्यानंतर ए स्क्वेअर बी स्क्वेअर. पुढे हे पहा प्लसचं साईन देऊन घ्या ऍज इट इज. इथे सुद्धा द होल स्क्वेअर आहे म्हटल्यावर स्क्वेअर डिस्ट्रीब्यूट होणार. 3 चा स्क्वेअर 9. त्यानंतर एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लसचं साईन ऍज इट इज देऊन घेतलं. आता इथे सुद्धा हे पहा मल्टिप्लिकेशनचं साईन तुम्ही तुमच्या कन्व्हिनियंटसाठी देऊन घेतलं तरी चालेल किंवा इथल्या इथे सॉल्व्ह केलं तरी इट्स ओके. तुमची जर खूप प्रॅक्टिस झालेली असेल, तुम्हाला जर कन्फ्युज व्हायला होत नसेल तर तुम्ही इथल्या इथे सॉल्व्ह केलं तरी चालेल किंवा हे पहा तुम्ही अशा प्रकारे सुद्धा इथे राईट करून घेऊ शकता छोट्या अक्षराने पेन्सिलने. सो 2 इंटू 3 6. 6 इंटू 2 12. सो हे झाले 12. त्यानंतर आधी आपण काय करतो अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार राईट करत असतो हो की नाही. सो इथे येणार ए बी आणि एक्स वाय. जर तुम्ही एक्स वाय ए बी राईट केला तरी चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. पण नेहमी अल्फाबेटिकल ऑर्डर नुसारच आपण व्हेरिएबल्सला राईट करायचं असतं. आता प्लसचं साईन देऊन घेतलं. स्क्वेअर डिस्ट्रीब्यूट करा. सो 2 चा स्क्वेअर 4. त्यानंतर ए स्क्वेअर बी स्क्वेअर. ओके. आता पहा इथे हा जो -4 ए बी आहे तो ऍज इट इज खाली राईट करणार आणि इथे लाईक टर्म्स पहा -12 ए बी एक्स वाय आणि इथे +12 ए बी एक्स वाय आहे. सो हे इथे कट होणार. आणखी काय कट होतंय का तर हो हे पहा इथे मायनस आहे इथे प्लस आहे. इथे 4 ए स्क्वेअर बी स्क्वेअर इथे पण 4 ए स्क्वेअर बी स्क्वेअर. सो हे इथे कट होऊन जाणार. ओके मी इथला कट केला. ओके हा आणि हा. ओके सो हे दोन कट झाले. आता आणखी काही कट होतोय का तर नाही, आणखी काही कट होताना आपल्याला दिसत नाहीये. सो जे रिमेनिंग आहे ते ऍज इट इज आपण सगळं राईट करून घेऊया तिथे. ओके राईट करून झालेलं आहे. चला नेक्स्ट पेज घेऊया आणि लाईक टर्म्सला ऍड करूया. त्याही आधी -4 ए बी ऍज इट इज राईट करून घेऊयात आणि ब्रॅकेट मध्ये लाईक टर्म्स कोणत्या कोणत्या आहेत हे पहा. 9x स्क्वेअर वाय स्क्वेअर 9x स्क्वेअर वाय स्क्वेअर 9x स्क्वेअर वाय स्क्वेअर या काय आहेत लाईक टर्म्स आहेत. 9 + 9 + 9 किती होतात 27. त्यानंतर x स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 4a स्क्वेअर बी स्क्वेअर. आता आपले आन्सर इथे कम्प्लीट झालेले आहे का तर नाही. हे पहा इथे -4 ए बी आणि या ब्रॅकेट मध्ये कोणतंच साईन नाहीये. याचा अर्थ काय आहे की मल्टिप्लिकेशनचा साईन आहे. सो -4 ए बी या संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होत आहे. चला मल्टिप्लिकेशन करून घेऊयात मग. सो -4 ए बी इंटू 27x स्क्वेअर वाय स्क्वेअर. आता हे पहा इथे आहे मायनसचं साईन आणि इथे आहे प्लसचं साईन. सो मायनस प्लस काय होत असतं मायनस म्हणून इथे येणार मायनसचं साईन. आणि आता 4ab इंटू 4a स्क्वेअर बी स्क्वेअर. आता बऱ्याच मुलांचा इथे गोंधळ होऊ शकतो त्यामुळे आपण काय करूया जिथे जिथे मल्टिप्लिकेशनचं साईन नाही आहे तिथे मल्टिप्लिकेशनचं साईन देऊन घेऊया. जसे की तुम्हाला माहित आहे आता इथे -4 ए बी मध्ये 4 आणि ए च्या मध्ये काय आहे कोणतं साईन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं आहे. त्याचबरोबर इथे सुद्धा मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. सो -4 इंटू ए इंटू बी. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशनचं साईन. आता इथे 27 ऍज इट इज. त्यानंतर ना मल्टिप्लिकेशनचं साईन येणार की नाही कारण कोणतंच साईन नाहीये ना व्हेरिएबल आणि कोएफिशियंट मध्ये. सो मल्टिप्लिकेशनचं साईन आणि एक्स स्क्वेअर त्यानंतर ना इंटू वाय स्क्वेअर आणि हे मायनसचं साईन आता ऍज इट इज. 4ab म्हणजेच काय आहे 4 इंटू ए इंटू बी आहे. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशनचं साईन. आता इथे काय येणार आहे 4a स्क्वेअर बी स्क्वेअर म्हणजेच काय तर 4 इंटू ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर. आता मल्टिप्लिकेशन करणं तुम्हाला सोपं जाईल. हे पहा आधी आपल्याला हे सॉल्व्ह करायचं जिथे जिथे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे ते आणि त्यानंतर सेकंड पार्ट सॉल्व्ह करायचा आहे. सो हे पहा इथे काय येणार आहे 4 आहे आणि इथे 27 आहे. इथे मायनस आहे आणि 27 पॉझिटिव्ह नंबर आहे. सो मायनस प्लस काय होतं मायनसचं साईन येत असतं. सो मायनस आणि 27 4 जार किती 108. सो -108.
आता सगळे व्हेरिएबल्स आहेत. सो a इंटू बी इंटू एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर काय येणार ए बी एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. आता हे मायनसचं साईन ऍज इट इज दोन घ्या आणि हा पार्ट आता आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. सो 4 इंटू 4 16 राईट केले. आता a इंटू ए स्क्वेअर. आता इथे पहा या ए ची काहीच पॉवर दिलेली नाही म्हणजे या ए ची किती पॉवर आहे 1 आणि याची पॉवर आहे 2 आणि हे दोन्ही मल्टिप्लाय होत आहे म्हटल्यावर अशा कंडिशन मध्ये आपण काय करतो ज्या पॉवर आहेत ना त्यांना ऍड करत असतो. सो याची पॉवर 1 आणि याची पॉवर 2 किती झालं 1 + 2 3. सो इथे ए ची पॉवर काय येणार आहे 3 आणि इथे काय येणार आहे बी ची काय पॉवर येणार बी ची पॉवर सुद्धा 3 येणार. सो बी क्यूब. आता पुढे आणखी आपण सॉल्व्ह करू शकतो का लाईक टर्म्स आहेत का तर नाही. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 6.3 कंप्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे.